Good evening, everyone. Welcome, all of you, to the SkillWave Career Clarity Masterclass 2026. I welcome you all from the very warm heart. Um, Chalo, just to make sure everyone is here, I request you to type in the chat box in which language you want this masterclass to be. English, Hindi, or Marathi. Type E for English, H for Hindi, and M for Marathi. So quickly type in the chat box so we can continue in that language for this masterclass. Yes, very nice. Okay. M, I see. ओके. चला. मी मुद्दाम हा प्रश्न विचारला होता. एनिवे आजचा मास्टर क्लास हा पूर्ण मराठीमध्येच आहे. गुड. हे सगळ्यांची एंगेजमेंट आणि इन्व्हॉल्वमेंट दाखवते. त्याच्यासाठी हा प्रश्न विचारला होता. त्याच्यासाठी हा प्रश्न विचारला होता. येस, येस. एम, एम, एम. ओके. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. ओके. आजचा सेशन हा पूर्ण मराठीमध्येच आहे आणि आजचा जो सेशन आहे याच्यावरती या सेशनमध्ये आपण पूर्ण तुमची सध्याची परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून पुढे तुमच्या करिअरसाठी तुम्ही कशा पद्धतीने योग्य मार्ग निवडू शकाल याबद्दलचाच हा 2 तासाचा मास्टर क्लास आहे. सुरुवातीला आपण सुरू करू ओळख एकमेकांची आणि त्याच्यानंतर या मास्टर क्लासचा एक पूर्ण चॅप्टर ज्याच्यामध्ये आपण काही फ्रेमवर्क्स डिस्कस करणार आहे आणि त्या फ्रेमवर्क्स नंतर अ, एक मिनिट. आणि त्या फ्रेमवर्क्स नंतर आपण क्यूए सेशन पण ठेवणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईन. अशा पद्धतीचा हा 2 तासाचा मास्टर क्लास आहे. येस. आता गुड, गुड. एव्हरीवन जस्ट सिट फर्स्ट. पहिल्यांदा एका जागेवरती बसून घ्या. हातामध्ये वही पेन तुमच्या असू दे की या मास्टर क्लासमध्ये आपण जे काही डिस्कस करणार आहोत ते तुमच्या डायरीमध्ये तुम्हाला आवडणारे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये मांडताय. सो तुमची वही तुमचा पेन तुमच्या जवळ असू दे. पहिले 2 मिनिट आपण फक्त शांत बसणार आहोत. सो तुम्ही ज्या जागी बसलेले आहात त्या जागी पहिल्यांदा शांत आणि ताठ बसायचे. डोळे बंद करायचे. येस. व्हेरी गुड. एक लांब श्वास घ्यायचा. डीप इनहेल. येस. श्वास सोडायचा. शिवानी पाटील, प्लीज तुमचा माईक तुम्ही म्यूट ठेवा. तुमचा माईक तुम्ही सारखा ऑन तुमचा माईक म्यूट ठेवा. शिवानी पाटील, माईक ऑन करून करा. येस, प्लीज. आपण आणखी 5 मिनिटं वेट करतोय. येस. चलो. 6 वाजून 5 मिनिट झालेले आहेत. सुरू करूया.
पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे या करिअरच्या क्लॅरिटी बद्दलच्या मास्टर क्लासमध्ये. मी आशा करतो की या 2 तासाच्या मास्टर क्लासमध्ये तुमच्या मनामध्ये आत्ता जेवढे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि त्याच्यातून तुम्ही योग्य करिअर तुमचं निवडण्यासाठी काही फॉर्म्युलाज इथून घेऊन जाल. तर सुरू करूया आपला आजचा मास्टर क्लास. ओके. सो हा आहे करिअर क्लॅरिटी मास्टर क्लास 2026. आपल्यामध्ये जेवढे काही आपल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल, करिअरबद्दलचे कन्फ्युजन्स आहेत, त्याच्या क्लॅरिटी बद्दलचा हा मास्टर क्लास आहे आणि याच्यातून इन दी एंड तुम्हाला काही हाय इन्कम करिअर 5 मी तुम्हाला देणार आहे. काही टू डू लिस्ट तुमच्यासाठी आपण याच्यामध्ये बनवणार आहे. एक क्लिअर ॲक्शन प्लॅन याच्यामध्ये बनवणार आहे, की तो ॲक्शन प्लॅन बघून, तो ॲक्शन प्लॅन फॉलो करून तुम्ही तुमचं डिझायर्ड करिअर अचीव्ह करू शकाल. Okay, so type OK to start. Everyone, I need your full attention. तुमचं सगळ्यांचं 100% अटेन्शन मला ह्या क्लासमध्ये पाहिजे. हा क्लास म्हणजे मी फक्त इथे बोलणार आहे, तुम्ही ऐकणार आहे असा नाही. इथे एक संवाद असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही आणि मी एक संवाद इथे साधणार आहोत. तुमचे प्रश्न, माझी उत्तरं, माझ्याकडच्या स्ट्रॅटेजीज आणि तुमच्या करिअरचं सक्सेस अशा प्रकारचा हा संवाद असेल. सो लेट्स स्टार्ट दिस मास्टर क्लास. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करूया, की सध्याची परिस्थिती आहे कशी नक्की? साधारणपणे 80 ते 90% विद्यार्थी जे आहेत, हे कन्फ्यूज आहेत, की मी नक्की कोणता करियर चूज करू? कोणती फील्ड चूज करू? जी फील्ड मी आत्ता चूज केलेली आहे, ती माझ्यासाठी योग्य आहे की नाही? हा मॅक्सिमम लोकांचा प्रॉब्लेम आहे. पटकन तुमच्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये या, चॅट बॉक्समध्ये या आणि मला टाइप करून सांगा, की तुम्ही निवडलेला जो ऑप्शन आहे, तो तुम्हाला योग्य वाटतो का? हा निवडलेला ऑप्शन तुम्हीच निवडलेला आहे, की कोणीतरी दुसऱ्याने सांगितलं आहे, की तुमचा कोणतरी दादा, काका, मामांनी सांगितलं, "अरे, कॉम्प्युटर सायन्स कर, ह्याच्यामध्ये फार स्कोप आहे. अरे, मेकॅनिकल इंजिनिअरला जा, याच्यामध्येच करियर बनतं." असं सांगितलं गेलंय आणि तो करियर तुम्ही चूज केलाय. असं किती लोकांसोबत घडलंय? टाइप करा आय, की हे माझ्यासोबत घडलंय. टाइप करा आय, की मला लक्षात येईल हे एवढ्या-एवढ्या लोकांच्या सोबत घडलेलं आहे. ओके, ओके. येस, येस. बरोबर आहे. दिसतंय मला. 1, 2, 3, 4. बघा. आत्ता आपल्या क्लासमध्ये जेवढे मोजके लोकं आपण घेतलेले आहेत, त्याच्यापैकी 40% मला आता इथे आय आले, की ज्यांच्यामध्ये कोणीतरी काका, मामा, दादांनी सांगितलं म्हणून मी हा करियर ऑप्शन केला किंवा माझ्या मनामध्ये अजूनही भ्रम आहे, संभ्रम आहे, की मी निवडलेला पर्याय योग्य आहे की नाही. ओके, हा पहिला ऑप्शन आपला आपण इथे पाहिला. दुसरा प्रॉब्लेम काय आहे? 10वी नंतर, 12वी नंतर किंबहुना इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा तुमच्या बॅचलर्सच्या डिग्री नंतर आणखी पुढे काय करायचं? हा ज्यावेळेला तुमच्यासमोर प्रश्न पडतो, त्यावेळेला 1च मिनिट देईन मी तुम्हाला. 1 मिनिटामध्ये उत्तर तुम्ही फाइंड आउट करा. तुमच्या बोटावरती मोजा, की किती करियर ऑप्शन्स तुम्हाला माहिती आहेत. तोंडपाठ आहेत, की मी काय-काय करू शकतो. उदाहरण घ्या, 12वी नंतर मी काय-काय करू शकतो. किती ऑप्शन्स माहिती आहेत? टाइप करा. 4, 5, 3, 10, 15 टाइप करा. तुमचा नंबर मला चॅट बॉक्समध्ये येऊ द्या. किती ऑप्शन्स आपण करू शकतो? 12वी केली. मग ती आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल. ओके. त्याच्यानंतर मी कोणते करियर ऑप्शन चूज करू शकतो? किती ऑप्शन्स तुमच्या डोक्यामध्ये येतात? 5. ओके. 9. अरे वाह! बरं. ओके. गुड, गुड. 4, 3. बिनविचार करता पट, 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 पट मोजा. करेक्ट, करेक्ट. एक्झॅक्टली. हा दुसरा प्रॉब्लेम आहे. की 10वी, 12वी किंवा तुमची बॅचलर डिग्री कंप्लीट केल्यानंतर आता पुढे काय करायचं? करिअरमध्ये कोणता ऑप्शन निवडायचा? हा दुसरा प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम करिअर चूज करण्यामध्ये आहे, की प्रॉब्लेम करिअरचे ऑप्शन माहीत नसल्याचा आहे? एक्झॅक्टली.
प्रॉब्लेम करिअरचे ऑप्शन्स माहीत नसल्याचा आहे. तो आपल्याला ह्या मास्टर क्लासमध्ये हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर हे 2 मेजर प्रॉब्लेम्स आहेत जे आत्ता आपण डिस्कस केले. तुम्ही विचार करून बघा हे तुमच्यासोबत पण घडतं की नाही? तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये हे घडतं की नाही? की कोणीतरी दुसरा येऊन माझ्या करिअरचा डिसिजन घेतो. मग ते आई-वडील जरी असतील तरीही मी त्यांना तेच म्हणेल, कारण तुमच्या करिअरचा चॉईस हा सर्वस्वी तुमचा असला पाहिजे. 100% मदत ही इतर लोकांची असेल, पण चॉईस हा 100% तुमचा असला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, ज्यावेळेला माझ्याकडे 20, 30, 40 ऑप्शन्स समोर असतात, त्याच्या कंपॅरिझन करून जे कन्क्लुजन मी करेन 3, 4, 5 ऑप्शन्स माझ्याकडे येतील आणि मग त्यातला एक, जसं गणिताचा एखादा प्रश्न सोडवताना आपण प्रत्येक पायरीनुसार खाली येतो आणि शेवटी एक उत्तर आपल्याला मिळतं. ते उत्तर बरोबर असतं. तर त्या फॉर्म्युलाज प्रमाणे जे ऑप्शन्स आपल्या समोर असतील, त्यातला एक ऑप्शन आपण निवडणार आहे, की जेणेकरून तुमच्या करिअरमध्ये तुम्ही सक्सेस मिळवू शकाल. ओके. ह्या मास्टर क्लासमध्ये तुम्हाला मी इन दी एंड 100 प्लस करियर पाथची एक लिस्ट ॲज अ गिव्ह अवे देणार आहे. शेवटपर्यंत टिकून राहा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तर हे आत्ताचे आपले प्रॉब्लेम्स आहेत. आता पुढचं. हे 4 मुद्दे जे मी मांडलेले आहेत, ओके. तुम्ही आता ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, पण अजून पण तुम्हाला शुअरिटी नाही, खात्री नाही, की हा करियर जो मी निवडलाय, ज्याच्यामध्ये माझं बॅचलर डिग्री कंप्लीट केलेली आहे, तो योग्य आहे की नाही? माझ्यासाठी तो खरंच योग्य वाटतोय का, की नाही? दुसरा प्रॉब्लेम, जो पाथ आत्ता तुम्ही निवडलेला आहे, मग तुमचा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, हा पाथ जो तुम्ही निवडलाय, हा तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या प्रेशरमध्ये घेतला आहे का? की माझ्या घरात सगळे डॉक्टर आहेत, मला डॉक्टरी केलीच पाहिजे. माझ्या घरामध्ये सगळे इंजिनिअर आहेत, म्हणून मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. किंवा फॅमिलीमध्ये कोणतरी मला सांगितलं, की हेच तुला करायचं आहे म्हणून हे तू केलं. हे तुमच्या बरोबर घडलंय का? विचार करा. पुढचा, तिसरा, आपण जे डिसिजन घेतोय, हे डिसिजन चुकीचं होईल, असं किती लोकांना तरी वाटत असतं. तुम्ही त्यामधले एक आहात का? की जो आपण डिसिजन घेतोय, हा चुकीचा होईल, असू शकेल, तर ही जी भीती आहे, ही मनामध्ये बऱ्याच लोकांच्या असते. तुम्ही त्याच्यामध्ये मोडता का? आणि तिसरा, आपण समजा पूर्ण माझी बॅचलर डिग्री कंप्लीट झाली. माझ्या हातात चांगली डिग्री, चांगल्या मार्काची डिग्री आली. मी माझा एक छानसा रिझ्यूमे बनवला. तो मी रिझ्यूमे कंपन्यांना ॲप्लाय करायला पाठवला. आता एक मुद्दा असतो, की सध्याच्या परिस्थितीमध्ये मॅक्सिमम मुलांच्या डोक्यामध्ये काय असतं, की मी डिग्री कंप्लीट करेन, माझा रिझ्यूमे बनवेन आणि कुठल्यातरी एका कंपनीमध्ये चांगला जॉब करेन. आता 70% लोकांची ही मानसिकता असते. त्यातले आपण विचार करू, की रिझ्यूमे बनवला, मी रिझ्यूमे अप्लाय केला, पण मला कंपन्यांचे रिस्पॉन्सच येत नाहीत. माझ्याकडे तर छान डिग्री आहे, पण मला कंपनीमधून इंटरव्ह्यूचा कॉलच येत नाही. मग माझं सिलेक्शन कसं होईल? मला जॉब कसा मिळेल? माझं करियर सुरू कसं होईल? हे ढोबळ असलेले महत्वाचे प्रॉब्लेम्स. यापैकी किती प्रॉब्लेम्स तुम्हाला सूट करतात? ह्यापैकी किती प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही फेस फेस करत आहात? चॅट बॉक्समध्ये टाइप करा, की आय फेस धिस प्रॉब्लेम, आय फेस धिस प्रॉब्लेम. टाइप करा आय-एफ. येस, येस. रिस्पॉन्स पाहिजे. हा आपला संवाद आहे. मला माहिती पाहिजे, की खरंच तुमच्याकडे हा प्रॉब्लेम होतोय का? कारण ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सची उत्तरं आपण आज शोधण्याचा प्रयत्न करणार आहे, की हे कसं होतंय? याच्यासाठी मी काय करू? याच्यासाठी मी काय करू? तुम्हाला अजून पण जर अनशुअर वाटत असेल, की मी निवडलेला करिअरचा पाथ जो आहे, तो करेक्ट असेल की नाही, हे मला भीती वाटते. मला कळत नाही, की मी खरं योग्य निवडलंय की नाही. किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कोणीतरी सांगितलं म्हणून मी इंजिनिअरिंगला आले, म्हणून मी कॉम्प्युटर सायन्स करते आहे किंवा म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअर बनतोय. पण मला माहीत नाही, की खरंच माझ्यासाठी हा बनलाय की नाही. किंवा मी आता इंजिनिअरिंग केली, पण पुढे काय करू? मी मास्टर्स करू की जॉबला जाऊ? मी एम-बी-ए करू का? मला कळत नाहीये. डिसिजन माझा चुकला तर माझे 2 वर्ष वाया जातील. मी काय करू? आणि चौथा, की मी रिझ्यूम तर बनवलाय, पण कंपन्यांमध्ये रिकॉग्निशन नाही. बिझनेस करायला माझ्याकडे आयडियाज नाहीत. मी काय करू? हे जर तुमचे प्रॉब्लेम्स असतील, येस, 1, 2, 3 टाइप करा.
AIF. Yes, I face this problem. Yes, yes, करेक्ट. मॅक्झिमम लोकांना हा प्रॉब्लेम माहिती आहे आणि हे त्यांच्या आयुष्यामध्ये घडतं आहे. म्हणूनच मी आज तुमच्या समोर इथे उभा आहे. आता तिसरा मेजर प्रॉब्लेम, की प्रत्येक जण आपण स्मार्ट आहोत. आतापर्यंत आपण काही ना काहीतरी केलेलं आहे. चांगल्या मार्कांनी 10वी, चांगल्या मार्कांनी 12वी, अगदी इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, मेडिकल सगळ्या फील्डमध्ये जिथे-जिथे आपण शिकतोय, तिथे-तिथे आपण चांगलं काम करतो. घरातलं आपण चांगलं काम करतो. बाहेर मित्रांच्या सोबत काही गोष्टी आपण नव्याने करतो. म्हणजे आपण स्मार्ट आहोत. स्मार्ट म्हणू शकू आपण. आता टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. आपल्याला चांगले गॅजेट्स वापरता येतात. इंटरनेट आपल्याला वापरता येतं. आपण स्मार्ट लोकं आहात. तरी पण आपल्याला एक फीलिंग असते, की इथून पुढे मी काय करू मला कळत नाही. आय एम स्टक. मग ह्या स्टक फीलिंगसाठीचे 4 मेजर जे पिलर्स आहेत, की त्या 4 गोष्टींमुळेच ही स्टक फीलिंग जी आहे ही लाईफमध्ये येते. तुम्ही चेक करा, की ह्यामधली कोणती तुमच्याकडे आहे. पहिली लिमिटेड अवेअरनेस. जसं आपण मगाशी डिस्कस केलं, की फार-फार तर 8-10 ऑप्शन आपल्याला माहिती असतात. पण ते तिथेच 100 प्लस ऑप्शन जर माझ्याजवळ असतील, तर माझ्याकडे अवेअरनेस जास्ती आहे. अवेअरनेस जास्ती आहे म्हणजे माझ्याकडे इन्फॉर्मेशन जास्ती आहे. जेवढी इन्फॉर्मेशन जास्ती आहे, तेवढं प्रोसेसिंग माझं त्याच्यावरती जास्ती होणार आहे. प्रोसेसिंग जेवढं जास्ती होईल, कन्क्लुजन काढायला तुम्हाला मदत चांगली होईल. म्हणजे पहिला ऑप्शन आहे की लिमिटेड अवेअरनेस. आता याच्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात, की मी गावाकडे राहतो किंवा गावाकडे राहते. तिथे माझ्याकडे फार सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. मग काय करू? माझ्याकडे कॉम्प्युटर नाही, पण मोबाईल तर आहे, इंटरनेट तर आहे. आता भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये इंटरनेट पोहोचलंय. इंटरनेटचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो, तर हे आपण या क्लासमध्ये बघणार आहे. तो पहिला प्रॉब्लेम आहे लिमिटेड अवेअरनेस. दुसरा सोसायटी प्रेशर. आपल्याला स्टक फील होतं कारण कोण काय म्हणेल? माझ्या घरात 4 इंजिनिअर आहेत. मी मेडिकलला घेतलं तर लोकांनी काय विचार करतील? किंवा मी बिझनेसमन व्हायचं ठरवलं तर लोकं काय म्हणतील? आजूबाजूचे म्हणतील सगळे इंजिनिअर आहेत, सगळे घरातले डॉक्टर आहेत आणि हा इंजिनिअर बनलाय. प्रेशर असतं किंवा चुकीचा डिसिजन घेतला. मी डॉक्टरी करायला घेतली आणि मला जमलीच नाही. सोसायटीचं प्रेशर असतं. मग ह्या प्रेशरमधून आणखी चुकीचे डिसिजन्स होत जातात. हा दुसरा प्रॉब्लेम आहे. किंवा कुठल्यातरी वडिलांनी सांगितलं बाबा, की "नाही, तुला इंजिनिअरिंगच करायची आहे." 2 वर्ष इंजिनिअरिंग करायला चालू केली. पण जसं-जसं इंजिनिअरिंग करते किंवा कॉम्प्युटर सायन्स घेतले आणि करते, मला वाटायला लागलं, की नाही, हे तर मला जमतच नाही. मग काय करू? मग 2 वर्ष माझे वाया गेले. मग तिथून मी पुन्हा करियर स्विच केलं. हा सोसायटी प्रेशरमुळे होणारा पण एक प्रॉब्लेम असतो. फिअर ऑफ फेल्युअर त्याच्यातलाच एक भाग आहे, की मी चुकले तर काय होईल? मग माझ्या आयुष्यात काय होईल? हा एक सर्वस्वी भावना असते. आणि ह्या तिन्हीच्या मागे असलेला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो हिडन आहे, जो लपलेला आहे. आपण त्याच्याबद्दल कधी बघतच नाही. तो आहे नो फ्रेमवर्क. म्हणजे गणित तुमच्या हातात आहे, सूत्र तुमच्या हातात नाही. की ते गणित सोडवण्यासाठी लागणारा जो फॉर्म्युला, जे सूत्र आहे ते तुमच्याकडे नाही. म्हणून तुम्हाला स्टक फील होतं. आणि आजच्या सेशनमध्ये आपण हेच फ्रेमवर्क्स अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामुळे हे वरचे तिन्हीही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातनं सॉल्व्ह होतील. म्हणून मी नेहमी म्हणतो, माझ्या प्रत्येक सत्रामध्ये, सेशनमध्ये म्हणतो, की क्लॅरिटी जी आहे, ही तुमच्या ॲक्शन आणि एक्सपोजरचं कॉम्बिनेशन असते. ॲक्शन म्हणजे तुम्ही काय कृती करता आणि एक्सपोजर म्हणजे तुमच्याकडे असलेला पूर्ण अवेअरनेस, मल्टी डायमेन्शनल अवेअरनेस. ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधून तुमच्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी येणार आहे. आता पुढे, हे एवढं सगळं मी बोललो, पण मी कोण आहे? मी तर चांगली कॉम्प्युटर सायन्सची टॉपर आहे. मी इंजिनिअर आहे. मी जॉब करतो. मी याचं काय ऐकायचं? अभिषेक तोडकर माळी कोणतरी आहे जो मास्टर क्लास घेतोय, जो मला करियर सांगतोय. मग अभिषेक स्वतःच म्हणतो, की काका, मामा, दादाचं ऐकायचं नाही आणि अभिषेक मला कसं काय सांगतोय, की करियर गाईडन्स काय असतो? कुठलं करियर करायचं? तर तुम्हाला माझी ओळख करून देतो. तर मी कोण आहे? बाय प्रोफेशन मी एक इंजिनिअर आहे. माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर 15 वर्षाचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स घेतला मी. मग ह्या कॉर्पोरेट एक्सपिरियन्समध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून, आय-टी कंपनीमध्ये डेव्हलपर म्हणून
आणि मोठ्या जर्मन कंपनीमध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर टोटल 15 वर्ष मी काम केलं. ह्या 15 वर्षाच्या कामामध्ये मी बिझनेस डेव्हलपमेंट असेल, टेक्नॉलॉजी असेल किंवा ह्युमन डेव्हलपमेंट आपण जी म्हणतो, की टीम डेव्हलपमेंट असते. टीममध्ये प्रत्येक वेगवेगळा माणूस जो तुमच्या समोर येतो, त्याला तुम्ही डेव्हलप करून त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस कसं मिळवू शकाल, हे काम मी केलं. पुढे काय केलं अजून? ह्याच 15 वर्षामध्ये जगभरातले टोटल 35 देश फिरून आलो. आता हे फिरलो कशासाठी? तर ह्या 35 देशामध्ये काय पद्धतीने काम होतं? ह्या 35 देशामध्ये लोकं कशाप्रकारे जगतात? तिथले काही मेंटॉर्सकडून मी शिक्षण घेतलं, की ते कशा पद्धतीने इथे काम करतात, ते कशा पद्धतीने आयुष्यामध्ये डिसिजन्स घेतात आणि ते कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल झाले. सो हे तिथलं शिक्षण घेतलं. पुढे काय केलं अजून? लाईफ कोचिंग. मेजर प्रॉब्लेम सध्याचं काय आहे, आपल्याला क्लॅरिटी नसते, की मी काय करू? करू तर सगळं शकतो. पण एक कोणतरी आपल्याला पाहिजे असतो, की तो सांगतो, इकडे हे असू शकतं, इकडे हे असू शकतो, जो त्या वाटेवरून जाऊन आलाय. मग आता मी का सांगायचं? माझा प्रवास जस्ट 2 ओळीमध्ये सांगतो. जेव्हा मी शाळेमध्ये शिक्षण घ्यायचो, तेव्हा मी आमच्या वेळेला अर्न अँड लर्नची एक स्कीम असायची, की त्या स्कीममध्ये विद्यार्थ्यांनी काम करायचं आणि त्याचे पैसे त्याचे कमवायचे. अर्न अँड लर्न. स्वतः कमवा आणि शिका अशी योजना. आजही ती भारतभरातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे. त्यावेळेला मला मिळायचे ₹20 एका तासाचे. सो हे ₹20 एका तासाचे घेऊन मग मी चूज केलं. ऑप्शन्स होते. कुठे-कुठे काम करू शकता? मी चूज केलं लायब्ररी, की लायब्ररीमध्ये काम करा. मग याच्यामध्ये स्वार्थ आहे. तिथे पण याच फ्रेमवर्कमध्ये मी चूज केलं, की मी कुठला ऑप्शन घेतला तर माझ्यासाठी सोयीस्कर असेल. मग लायब्ररीमध्ये घेतल्याचा फायदा काय? ॲक्सेस टू मल्टिपल बुक्स, की ज्याच्यामधून मला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळणार आहे. मग तिथे ₹20 तासाचा हा जो प्रवास आहे, तो पुढे ₹20,000 तासापर्यंत कधी पोहोचला कळालं नाही. मग हा कसा? याच फ्रेमवर्क्समध्ये, याच क्लॅरिटीमध्ये. आणि आता माझा सगळा जो कॉर्पोरेट प्रवास आहे, बाहेरच्या इतर सगळ्या देशांमधून आता हा डायव्हर्ट झालाय इंडियामध्ये. कारण भारत देशाची जर सुधारणा करायची असेल, तर भारतातल्या यूथची सुधारणा झाली पाहिजे. हा एक उद्देश घेऊन स्किल वेव्ह काम करते आहे, की तुमच्यासारखे जेवढे यूथ इथे आज या सेशनमध्ये आहेत, ह्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये ते सक्सेस आलं पाहिजे म्हणून. आता क्विक क्वेश्चन तुमच्या सगळ्यांसाठी, की तुमच्या मते सक्सेस म्हणजे काय? कुणी पण एकाने अनम्यूट करा आणि त्याच्या 2 वाक्यामध्ये मला सांगा, की सक्सेस म्हणजे काय असू शकतं? सक्सेसफुल मी सक्सेसफुल आहे असं तुम्हाला कधी वाटेल? या सक्सेसला तुम्ही काय डेफिनेशन कराल? कुणीही एकाने. पहिल्यांदा अनम्यूट करा. ज्याला वाटतंय, की नाही मी सांगू शकतो, की सक्सेस काय असतं? चलो, कोणी अनम्यूट करेल, सांगेल सक्सेस म्हणजे काय? हॅलो. हां, बोला. हा, सक्सेस म्हणजे की जसं एक आपण स्टेबल लाईफ जगतो, हं. ज्यामध्ये आपल्याला काही म्हणजे जसं की खूप आपण एक फायनान्शियली स्टेबल लाईफ जगणं असं म्हणू शकतो, किंवा जो आपला लाईफ मध्ये गोल होता तो आपण अचीव केल्यानंतर आपण त्याला एक असं सक्सेस म्हणू शकतो, की आपल्या लाईफ मध्ये जे आपल्याला म्हणजे पहिला मग लहानपणीपासून. लाईफमध्ये गोल एकच असेल का? की एक गोल मी ठेवला, तो गोल पूर्ण झाला म्हणजे मी सक्सेसफुल झालो, की पुढचा परत नाही, एक गोल तयार होतो? नाही, ते मल्टिपल असतात, पण एक जो असतो म्हणजे खूप स्ट्रॉंग जो म्हणू शकतो आपण त्याला, तो लाईफ मध्ये एक करिअरचाच हं. असू शकतो, मला असं वाटतं करिअरचा असतो. ओके. ठीक आहे. थँक यू. बरं. दुसरा माझा क्वेशन सगळ्यांच्यासाठी. आता दुसरं कुणी एकाने अनम्यूट करा. करियर म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतंय, की करियर एक्झॅक्टली काय आहे? करियर म्हणजे काय? आपल्याला हा संवाद करायचा आहे. त्यामुळे तुमच्याकडून मला उत्तराची अपेक्षा आहे.
आपण करिअर क्लॅरिटी मास्टर क्लासमध्ये आहोत. पण करिअर म्हणजे काय आहे असं मला वाटतं. हे तुम्हाला काय वाटतं ते मला ऐकण्याची इच्छा आहे. कोण अनम्यूट करताय? कुणी एकाने अनम्यूट करा. करिअर म्हणजे काय? डोंट हेजिटेट. हे सगळं आपला परिवार आहे. आता तुम्ही स्किल वेव्हच्या मास्टर क्लासमध्ये आहात. म्हणजे तुम्ही स्किल वेव्हचा परिवार आहात. तुमच्या करिअरच्या सक्सेसची जबाबदारी इथल्या सगळ्या कम्युनिटीतूनच होणार आहे. सो बिनधास्तपणे बोला. कोणी तुम्हाला म्हणणार नाही, की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. आता ज्यांनी उत्तर दिलं, की त्याच्या दृष्टीने सक्सेस काय असतं हे आपण ऐकलं. आता करिअर म्हणजे काय? कोण सांगतंय? मला ते कधीकधी भविष्यात आपण जे काही पैसे मिळवू शकतो आणि पैसे मिळवून इतर चालू शकते चांगले करिअरमध्ये. ओके, ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर आहे. असंच बोलत राहा. बोललं तरच तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूया. आता एक जे तुमच्या स्क्रीनवरती चित्र दिसतंय, हे जे चित्र आहे हे फार फेमस चित्र आहे. ओके. आपण ह्या दोन्हीची डेफिनेशन नक्कीच बघणार आहे, की करिअर म्हणजे काय आणि सक्सेस म्हणजे काय. हे ज्यावेळेला माहीत असेल त्यावेळेला आपण करिअर क्लॅरिटी, करिअर सक्सेस असं म्हणू शकू. या दोन्हीची व्याख्या आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी पहिले स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया. हे चित्र जे दिसतंय या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? एक पक्षी आहे, एक माकड आहे, एक पेंग्विन आहे, एक हत्ती आहे, एक सील आहे, एक मासा आहे आणि एक कुत्रा आहे. एक शिक्षक त्यांना परीक्षा घेतोय. त्यांना लाईनमध्ये उभं केलंय. त्यांना सांगतो, की मागे जे झाड दिसतंय, त्या झाडावरती सगळ्यात पहिल्यांदा जो चढेल, तो सगळ्यात हुशार किंवा त्याला पहिला नंबर. आता मला सांगा, की ही परीक्षा फेअर आहे का? किंवा या परीक्षेमध्ये सगळ्यात स्मार्ट कोण असेल? त्यात बसलेला माकडच असेल की. मग तिथे उभ्या असलेल्या हत्तीला किंवा सीलला किंवा त्या माशाला काय वाटेल? मी तर ढगोळा आहे. मी तर डम्म आहे. माझ्या तर आयुष्यामध्ये काहीच होणार नाही. मी झाडावर चढूच शकत नाही. मग माझ्या लाईफमध्ये काय होईल? मी प्रयत्न करू की नको करू? मला तर काहीच येत नाही. शिक्षक तर अशी परीक्षा घेतायत. मग ही विचारांची शृंखला चालू होते. हे मॅक्सिमम लोकांच्या सोबत होतं. होतं की नाही होतं? विचार करा. आता हे कितपत योग्य आहे? तर आपण बघूया. हे माझं म्हणणं काय? हे रिअलायझेशन आपल्याला झालं पाहिजे, की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आता इथे विद्यार्थी संबोधन प्रत्येकासाठीच आहे. मी सुद्धा एक विद्यार्थी आहे. कारण आपण आयुष्याच्या शाळेमध्ये दररोज काही ना काहीतरी शिकत असतो. मग प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ते पोटेन्शियल असतं किंवा ती सक्सेस होण्याची अर्ज किंवा ताकद असते. फक्त त्याला एक योग्य दिशा मिळाली पाहिजे. मग त्या केसमध्ये परीक्षा या वेगळ्या-वेगळ्या असल्या पाहिजेत. माशाची कला ही पाण्यामध्ये पोहण्याची आहे, तर माकडाची कला झाडावरती चढण्यामध्ये आहे. हत्तीची कला ताकद आहे, तर कुत्र्याची कला वेगळी आहे. तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलेली त्याची स्किल ही वेगळी आहे. ज्या दिवशी तुम्हाला ही स्किल ओळखता येईल, त्या दिवशी तुमच्या करिअरच्या सक्सेसचा प्रवास सुरू होईल. तर हे वाक्य डेफिनेटली लक्षात ठेवा, की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे. कुणीही काहीही म्हणो, माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे. मला फक्त योग्य दिशेची गरज आहे आणि ती दिशा आज तुम्हाला मिळणार आहे. हे नक्की. ओके. पुढे. आता इथून पुढचा जो 1 तासाचा आपला सेशन असेल, तो एकदम मन लावून ऐका. या सेशनमध्ये आपण 4 फ्रेमवर्क शिकणार आहे. फ्रेमवर्क म्हणजे काय? एक सूत्र. जसं एखादं गणित सोडवण्यासाठी आपल्याला सूत्र असतं, तसं आयुष्याच्या करिअरचं गणित सोडवण्यासाठीचे हे 4 सूत्र आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. याचा वापर करून भले तुम्ही 10वी असाल, 12वी असाल किंवा आज विद्यार्थ्यांचे पालक या सेशनमध्ये असतील, त्यांनी त्यांच्या पाल्यासाठी किंवा त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये या फॉर्म्युलाजचा वापर करू शकतात. याच्यामुळे ती क्लॅरिटी 100% मिळणार आहे. ओके. सो हे 4 फॉर्म्युलाज, हे 4 फ्रेमवर्क्स आपण आज शिकणार आहोत. तुमच्या डायरीमध्ये नोट करून घ्या. पहिला आपण बघणार आहोत स्वॉट एनालिसिस. आता डिटेलमध्ये आपण सगळे बघणार आहोत. एक-एक बघणार आहोत आणि तो तुम्ही तुमच्या सेशनमध्ये याच सेशनमध्ये तुमच्यासाठी अप्लाय पण करणार आहात. पहिला आहे स्वॉट एनालिसिस. दुसरा आहे 3C फॉर्म्युला. तिसरा आहे करियर मॅट्रिक्स आणि चौथा आहे लाईफ अलाइनमेंट.
ओके, हे चारीही एकदम 100% प्रूव्हन फ्रेमवर्क्स आहेत, ज्याच्यामधून तुमच्या करिअरचा पाथ जो आहे तो शॉर्टलिस्ट म्हणजे नॅरो डाऊन तुम्ही करू शकता. 100 मधले 2, 3, 4 ऑप्शन्स तुम्ही काढू शकता बाय युझिंग हे 4 फॉर्म्युलाज. ओके, हे 4 फॉर्म्युला वापरून ते तुम्ही काढू शकता. क्लिअर आहे? जायचं पुढे. स्वॉट अनालिसिस शिकायचा, 3C शिकायचं आहे, करिअर मॅट्रिक्स बघायचं आहे का? येस, लेट्स गो. व्हेरी गुड. थम्सअप वगैरे करत राहा, म्हणजे मला कळेल की कोणतरी ऐकत आहे. पहिलं, स्वॉट अनालिसिस. स्वॉट अनालिसिस म्हणजे काय? तुमच्या डायरीमध्ये पटापट लिहून घ्या. स्वॉट, SWOT, स्वॉट अनालिसिस. हा स्वॉट अनालिसिस सगळ्यात महत्वाचा अनालिसिस आहे, जो तुमच्या लाईफमध्ये, मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रासाठी, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही हा करायला चालू करा, तुमच्या लाईफमध्ये सक्सेस लांब नाही. स्वॉटचं मीनिंग काय? एस फॉर स्ट्रेंथ्स. माझ्यामधले गुण काय आहेत, स्ट्रेंथ्स काय आहेत? एस फॉर स्ट्रेंथ्स लिहून घ्या डायरीमध्ये. स्वॉट मधला एस म्हणजे स्ट्रेंथ्स. डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे काय? वीकनेस. माझ्यामधले दोष किंवा माझ्यामधली कमी काय आहे, ही कमी तुम्हाला माहिती पाहिजे की मी कशामध्ये कमी पडतो. वीकनेसेस. तिसरा आहे ऑपॉर्च्युनिटीज, की माझ्यासाठीच्या असणाऱ्या संधी काय काय असू शकतात. आता पहिला वाला पिक्चर नेहमी डोक्यात ठेवा बरं, की जिथे एक माकड आहे, एक मासा आहे, एक हत्ती आहे. आता इथे 30 लोक आहेत. 30च्या 30 लोकांच्या स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज वेगळ्या असतील. भलेही 2 मैत्रिणी एका क्लासमध्ये एका बेंचवरती बसतात, पण त्यांच्या स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज या वेगळ्या असणार आहेत. सो इथे आपण एक पर्सन नाही, तर एक पूर्ण एंटिटी, स्वतःला एक कंपनी सारखं तुम्ही ट्रीट करा आणि तुमचे जेवढे अनालिसिस आहेत ते पेपरवरती आले पाहिजेत. सो एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर वीकनेसेस म्हणजे कमतरता माझ्यामधली, ओ फॉर अपॉर्च्युनिटीज जे माझ्यासाठीच्या संधी आहेत, आणि टी फॉर थ्रेट्स, की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स किंवा ऑब्स्टॅकल्स किंवा थ्रेट्स काय काय येऊ शकतात, अडचणी काय काय येऊ शकतात. क्लिअर आहे इथपर्यंत? नोट केलं सगळ्यांनी? स्वॉट अनालिसिस, SWOT, सगळ्यात इम्पॉर्टंट अनालिसिस हा शिकायचा आहे आपल्याला इन डिटेल. चलो आता पुढे. ही माझी एक विद्यार्थिनी आहे, MBA ची स्टुडंट आहे. हिचा स्वॉट अनालिसिस आम्ही केला होता. आता ही मस्त 8-9 लाखाचं पॅकेज घेते आहे. आफ्टर फ्रेशरच आहे, रिसेंटली जॉईन केली, पण हिच्या स्वॉट अनालिसिसचा एक एक्झाम्पल केस स्टडी मी इथे घेतलाय. आता स्वॉट स्ट्रेंथ मध्ये काय? पूजाचे कम्युनिकेशन एकदम स्ट्रॉंग आहे. बोलायला लागली तर लीडरशिप रोलने बोलू शकते, कमांडिंग करू शकते. 4 मैत्रिणींच्या मध्ये बोलताना ती भक्कमपणे बोलू शकते किंवा 4 लोकांशी एकदम कनेक्ट होऊ शकते. ओके, ही एक तिची स्ट्रेंथ आहे. पुढे वीकनेस काय आहे? फिअर ऑफ बिईंग रॉंग, की मी चुकले तर काय होईल, किंवा 4 लोकांमध्ये बोलते तर चांगलं किंवा कनेक्ट पण होते, पण पहिल्यांदा बोलायला घाबरले असते, की बाबा मी पहिला बोलले तर काय होईल, चुकलं तर काय होईल, मग काय वाटेल यांना. मग हा एक वीकनेस आहे. पण अपॉर्च्युनिटी काय आहे? अपॉर्च्युनिटी कशी शोधायची असते? माझ्यामध्ये जे स्ट्रेंथ आहेत, स्ट्रेंथची अपॉर्च्युनिटी होते आणि वीकनेसचा थ्रेट बनतो. तर या दोन्हीचे कॉम्बिनेशन करून आणि या चारीचं कॉम्बिनेशन करून त्याचा एक पॅकेज बनवायचा असतो. तो आपण बघणार आहे हळूहळू. पहिल्यांदा समजून घेऊया की स्ट्रेंथ कशी असते, वीकनेस कशी असते, अपॉर्च्युनिटी कशी असते. आता तिच्या स्ट्रेंथला जर मी बघितलं की कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे, लोकांशी पटकन जोडली जाते, मग तिच्यासाठी अपॉर्च्युनिटी काय काय असू शकते? ती सेल्स चांगला करू शकेल, म्हणजे लोकांकडे जाऊन संवाद साधून त्यांच्याकडून बिझनेस चांगला डेव्हलप करू शकते, बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये जाऊ शकते, किंवा ह्युमन रिसोर्स कन्सल्टिंगचे रोल्स ती चांगले करू शकते फॉर एक्झाम्पल. मग लोकांशी जर चांगलं जमतं तर मग तिला लोक समजतात. मग लोक समजतात तर मग ह्युमन रिसोर्सेस मध्ये की कुणामध्ये काय आहे, कशा पद्धतीने. सो हे 3 तिला अपॉर्च्युनिटीज आहेत. ओके, पण थ्रेट काय आहे याच वेळी? कॉम्पिटिशन तर खूप आहे आणि ही एक इन जनरल सगळ्यांच्या बाबतीत घडणारी आहे, की थ्रेट, हाय कॉम्पिटिशन. हाय कॉम्पिटिशन म्हणजे कसं, की इंजिनिअरिंग आज फक्त महाराष्ट्रामध्ये एका वर्षाला 10 लाख इंजिनियर
पास आउट होतात. मग ही कॉम्पिटिशन आहे. मग 10 लाख जॉब रोल आहेत का? नाही आहेत. मग या हाय कॉम्पिटिशनला मी कसं सक्सेसफुल होऊ? या हाय कॉम्पिटिशनवर मी कशी मात करू? एवढं जर स्पर्धा असेल, तर या स्पर्धेतून मी कसा पास होऊ? हे आपण बघणार आहोत. थ्रेट आहे हाय कॉम्पिटिशन आणि दुसरं आहे की नो स्पेशलायझेशन. म्हणजे वरवरचं ज्ञान न घेता, वरवरची माहिती न घेता, सखोल अभ्यास माझ्याकडे असणं गरजेचं आहे आणि तो एक तिच्यासाठीचा थ्रेट होता, की मला माहिती तर आहे, पण थोडं-थोडं माहिती आहे. सखोल कशाचाच अभ्यास नाही. मग हा तिच्यासाठी थ्रेट होऊ शकतो. आता या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की मला माझ्या स्ट्रेंथ्स आणि अपॉर्च्युनिटीज ओळखता येणं. मला माझ्या वीकनेस म्हणजे माझ्यातले दोष, कमतरता आणि माझ्या लाईफमध्ये या वीकनेसेसमुळे येणाऱ्या अडचणी काय-काय असू शकतात. कारण तुमच्या स्वतःला तुमच्यापेक्षा जास्ती दुसरं कोणीही ओळखू शकत नाही. बरोबर आहे? मान्य करतो आपण हे, की माझ्या स्वतःला मीच चांगलं ओळखते. आता इथे आपण पटकन एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. ओके. सगळेजण रेडी राहा. ॲक्टिव्हिटीसाठी रेडी राहा. ओके. आता मी तुम्हाला काही ऑप्शन्स देतो, की ह्या स्ट्रेंथ्समध्ये काय-काय असू शकतं, वीकनेसमध्ये काय-काय असू शकतं, हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया आणि मग ॲक्टिव्हिटी आपण स्टार्ट करणार आहोत. ॲक्टिव्हिटी सगळ्यांची करायची आणि मला त्याचे स्क्रीनशॉट्स पाठवायचे. तुमच्या करियर गाईडन्सच्या पूर्ण पॅकेजमध्ये या स्क्रीनशॉटचा तुम्हाला 1-1 मार्क मिळणार आहे. ओके. चलो. स्ट्रेंथ्समध्ये काय-काय असू शकतं? मी एफर्टलेसली काय-काय करू शकतो? नॅचरली मी कशा-कशामध्ये चांगला आहे किंवा चांगली आहे? नंबर 1. एक उदाहरणादाखल मी इथे सगळे काही पॉइंट्स मांडलेले आहेत, की अशा पद्धतीचे मुद्दे जे आहेत, हे माझी स्ट्रेंथ, वीकनेस असू शकतात. एक्सप्लेनिंग कॉन्सेप्ट्स टू फ्रेंड्स म्हणजे मी 4 मित्रांच्या मध्ये बसले, पण माझ्याकडेच सगळे येतात. ह्या विषयामध्ये तर मी खूप चांगली आहे. मी समजावून सांगितलं, की माझ्या मित्रांना लगेच समजतं. मी खूप चांगल्या पद्धतीने माझ्या मित्रांना समजावून सांगू शकते, अगदी माझ्या शिक्षकांच्या पेक्षाही. दुसरं, मी मॅथेमॅटिक्समध्ये चांगली आहे किंवा चांगला आहे. माझं लॉजिकल थिंकिंग चांगलं आहे. जे पेपरमध्ये किंवा ॲप्टिट्यूडमध्ये जे असे वेगळे-वेगळे चित्र-विचित्र प्रश्न येतात, त्याच्यामध्ये मी पटकन उत्तर देऊ शकते. लॉजिकल थिंकिंग माझी चांगली आहे किंवा आपण म्हणू शकतो माझं कम्युनिकेशन चांगलं आहे. मी बोलू शकते, मी चटकन बोलते. मी माझ्या घरातल्या आसपासच्या सगळ्या लोकांना माझं बोलणं फार आवडतं, असं मी म्हणू शकतोय. किंवा मी 4 लोकांच्यात माझ्या गल्लीमध्ये किंवा माझ्या गावामध्ये मी कुठे असेल तिथे माझं बोलणं सगळ्यांना आवडतं. भाषण मी चांगलं देऊ शकते. इट इस अ स्ट्रेंथ. पुढे क्रिएटिव्हिटी. काही लोकं असे असतात, मला बोलायला बिलकुल आवडत नाही. पण माझ्या हातात कागद पेन द्या, मी चित्र चांगलं काढते. किंवा काही लोकं असे असतात, मी लिहू चांगलं शकतो. बसल्या-बसल्या एखादी 4 ओळी लिहीन, बसल्या-बसल्या एखादी कविता लिहीन. मी क्रिएटिव्ह आहे. मग ती तुमची स्ट्रेंथ आहे, की मी डिझाइन करू शकते, कंटेंट एखादा लिहू शकते किंवा माझ्याकडे खूप साऱ्या आयडियाज येतात. मी काम करत नाही आयडियावर, पण माझ्या डोक्यामध्ये खूप सारे आयडियाज येतात. मी हे करू शकते, हे करू शकते असं. तर ही माझी स्ट्रेंथ झाली किंवा एका लोकांमध्ये काय असतं, की डिसिप्लिन खूप असतं, कन्सिस्टन्सी. एक गोष्ट जर समजा सांगितली, तर ती न चुकता दररोज करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते, की डिसिप्लिन. काही लोकांमध्ये बिलकुल नसते, की मी आज ठरवते, पण उद्या काय मी ते करत नाही. जसं 1 तारखेला सगळेजण ठरवतात, की उद्यापासून मी व्यायाम करेन. दुसऱ्या दिवशी उठलं, की नाही आज राहू दे, उद्यापासून करेन. मग तो त्यांचा काय झाला? वीकनेस झाला, की नो डिसिप्लिन. पण काही लोकांमध्ये असं असतं, की मी जे ठरवते ते मी करते, जे मी ठरवतो ते मी करतो आणि सातत्याने करतो. ही झाले माझे स्ट्रेंथ्स. पुढे वीकनेसेस काय-काय असू शकतात? माझ्या समोर 4 लोकं आले, की मला बोलायला घाबरायला होतं. स्टेजवरती मी बोलू शकत नाही. पब्लिक स्पीकिंगचा माझ्या मनामध्ये भीती आहे. वीकनेस असू शकतो. दुसरं, कोणी मला काही म्हणलं तर? माझ्या मनामध्ये सतत भीती असते, अँक्साइटी असते, की कोणी मला काही म्हणलं तर काय होईल? हा एक वीकनेस आहे, की मी सतत विचार करत राहते. कॉन्फिडन्स नाही, माझ्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. हे माझ्याकडे वीकनेस असू शकतो. किंवा एकेकाचं असं असतं, की मी चित्र तर चांगली काढतो, पण मला तुम्ही टेक्निकल एखादं सांगा, तर मला ते काही समजत नाही. किंवा गणित मला समजत नाही, फिजिक्स मला येत नाही, मला ते आवडत नाही. वीकनेस असू शकतो, लिहा. लॅक ऑफ फोकस. मी ठरवते सगळं, पण माझं मनच लागत नाही. हा वीकनेस असू शकतो. कुठलाही अभ्यास करताना मन लागत नाही किंवा कुठलाही विचार करायला लागले, तर मी भरकटत जाते.
फोकसची कमतरता आहे, हा विकनेस असू शकतो. ओके, हे उदाहरण देतोय मी तुम्हाला समजण्यासाठी. पुढे ऑपॉर्च्युनिटीज कशा शोधायच्या, जसं तुम्हाला स्ट्रेंथ माहितीये त्याच्यावरून ऑपॉर्च्युनिटीज शोधायच्या. काय की बाबा मला इंस्टाग्राम छान वापरता येतं, ऑपॉर्च्युनिटी आहे, ठीक आहे, स्ट्रेंथ आहे. आय एम गुड विथ टेक्नॉलॉजी, ऑपॉर्च्युनिटी आहे की माझ्याकडे डिजिटल स्किल, मी रील फार छान बनवते, ठीक आहे, लिहू शकता मी रील फार छान बनवते. आज इंस्टाग्राम वरतीच महिन्याला 2-2, 5-5 लाख रुपये कमवणारे लोक आहेत, आपण बघणार आहे कसं कसं करतात. पण हे तुमच्याकडे लिहिलेलं पाहिजे की मला काय येतं, मी काय करते, मी कशी आहे, मी कसा आहे, हे मला माहिती पाहिजे. पुढे फ्रीलान्सिंगची अपॉर्च्युनिटी आहे की माझ्या फावल्या वेळेमध्ये मी बऱ्याच गोष्टी करू शकतो, मी हे हे करेन. इंटर्नशिप्स आहे, ऑनलाईन आहे काम वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं, ही अपॉर्च्युनिटी आहे, लिहू शकता तुमच्या डोक्यामध्ये जे जे येतं ते. पुढे फॅमिली बिझनेस समजा आहे माझ्याकडे एखादा ऑलरेडी, तो फॅमिली बिझनेस मी ऍज इज कंटिन्यू करू शकतो, लिहू शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं मी आता म्हणलो की मी इंस्टाग्राम चांगलं वापरते बाई, मी टिकटॉक चांगलं वापरते, लिहू शकता की ही पण माझ्यासाठी एक संधी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये संधी शोधता येते, हे आपण आज बघणार आहोत. पुढे थ्रेट्स काय काय असू शकतात, म्हणजे माझ्या संधीच्या मध्ये अडचणी काय काय येऊ शकतात, त्या पण तुम्ही लिहा. काय हाय कॉम्पिटिशन, हे तर 100% असणारे अडचण आहे, हाय कॉम्पिटिशन. पुढचं लॅक ऑफ स्किल्स, की असं वेगळं काहीतरी माझ्यामध्ये काही आहे का, नाहीये. एखादा असतो, एखादं वेगळं अफलातून काहीतरी करून जातो, माझ्याकडे तसं काही आहे का, नाहीये. लिहा की ही माझी अडचण असू शकते. पुढे ओव्हर डिपेंडन्स, की मी प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यावरती अवलंबून आहे. जर दुसरा नसेल, माझ्या मैत्रिणीवरतीच मी अवलंबून आहे, ती नसेल तर मला परीक्षा सुद्धा देताना घाबरायला होतं. दुसऱ्यावरती जास्त अवलंबून असणे. पुढे आत्ता एक फार मोठा फुगा तयार झालाय आयटीचा, एआय आलं, एआय आलं आणि माणसांना ते रिप्लेस करतंय आणि एआय मॅक्झिमम जॉब घेतंय. ही एक अडचण आहे, डेफिनेटली आहे, ही लिहा. आणि पुढे प्रेशर जास्ती आहे, स्वतःवरचं प्रेशर पण आहे, फॅमिलीचं पण प्रेशर आहे आणि बाहेरच्या 4 लोकांचं पण प्रेशर आहे. ही एक मोठी अडचण आहे. आता अशा प्रकारचे हे थ्रेड्स तुम्ही लिहू शकता. क्लिअर आहे इथपर्यंत? मला टाईप करा क्लिअर आहे म्हणून, मला कळलं पाहिजे की स्वॉट अनालिसिस मध्ये काय काय असू शकतं, हे मला क्लिअर आहे. टाईप सी 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 टाईप करत चला, क्लिअर क्लिअर क्लिअर. चॅट बॉक्स मध्ये फटाफट टाईप करा सी, मला कळू दे. येस, गुड, सी, ओके, क्लिअर, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, ओके. आता एक छोटी ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. ओके, फटाफट तुमचा पेपर पेन काढा. इथे स्वतःबद्दल तुम्ही जितका विचार कराल तितकं तुमचं उत्तर चुकीचं येईल. ओके, सो तुमच्याकडे 1 मिनिट आहे. या 1 मिनिटामध्ये पटापट 2-2, 3-3 जे पॉइंट्स येतील ते तुमच्या स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स मध्ये लिहा. याचा स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये पाठवायचा. तुमच्या डायरीमध्ये पटकन लिहा. 1 मिनिटाचा वेळ देतोय तुम्हाला. तुमच्या स्ट्रेंथ, परफेक्शनच्या शोधामध्ये जाऊ नका. जे तुमच्या मनामध्ये येतं की तुम्ही विचार स्वतःबद्दल जास्तीत जास्त न करता, तुम्ही तुमच्या स्वतःला जसे ओळखता तशा पद्धतीने पटापट 1 मिनिटात लिहून काढा. चलो, बरोबर 1 मिनिट देईल तुम्हाला. 2-2 पॉइंट लिहिले तरी चालतील. माझ्या स्ट्रेंथ्स, माझे विकनेसेस, माझ्या अपॉर्च्युनिटीज आणि अडचणी काय काय असू शकतात, माय थ्रेट्स. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याला आपण म्हणू शकतो टू नो माय सेल्फ, माझ्या स्वतःला ओळखण्याचं सूत्र, स्वॉट अनालिसिस. झाले 2-2 पॉइंट. डी टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. डन 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 डन, टाईप डी जर तुम्ही लिहून काढलं असेल. फटाफट लिहा. न विचार करता स्वतःबद्दल जे मुद्दे मांडतात तेच परफेक्ट असतात. विचार करून मांडलेले मुद्दे बरोबर नाहीत, ते मॅन्युप्युलेटेड आहेत. म्हणजे विचार करून लिहिलेले मुद्दे इथे कामाला येत नाहीत स्वॉट अनालिसिस मध्ये. तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखता
आणि जर इथे कोणी पालक असतील तर ह्या पालकांना पण हीच विनंती की तुमच्या पाल्याकडून हे स्वॉट अनालिसिसचे पॉइंट्स लिहून घ्या, जे त्याला सुचतात ते लिहून घ्या. स्ट्रेंथ्स, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. ओके, चला, गुड. हा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवायचा आहे. चलो, हा झाला स्वॉट अनालिसिस. क्लिअर आहे सगळ्यांना स्वॉट अनालिसिस? क्लिअर आहे का? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण पुढचा फॉर्म्युला बघणार आहे. तुमच्या करिअरसाठीचा दुसरा फ्रेमवर्क कोणता आहे? हा आहे 3C फॉर्म्युला. हा काय आहे? 3C फॉर्म्युला. ओके, या फॉर्म्युल्याला जाण्याच्या आधी एक अनाउन्समेंट आहे. ओके, एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. माझ्याकडे सध्या काही कंपन्यांच्या सोबत स्किल वेव्हचा जो टायअप आहे त्याच्यातून एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. काहीच फरक पडत नाही, डझंट मॅटर की तुमचं कोणतं करिअर आहे किंवा तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये इथे काम करताय, काहीच फरक पडत नाही. पटकन टाईप करायचं इन. जर तुम्हाला ही संधी घ्यायची, मिनिमम 20 लाखाचं पॅकेज मिळेल. 2 महिन्याचा कोर्स असेल, ज्याची नॉर्मली फी 40,000 रुपये आहे, पण या मास्टर क्लास मधल्या लोकांच्या साठीचा हा स्पेशल डिस्काउंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तीच जी आहे 999 मध्ये मिळणार आहे. ओके, तोच कोर्स 100% जॉब गॅरंटी सहित. तो कोर्स 18 ते 20 लाखाचं पॅकेज मिळेल. टाईप करा इन जर तुम्ही इन असाल. ओके, आय वॉन्ट टू सी. येस, टाईप करा फटाफट इन. टाईप करा, टाईप करा. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांचे मेसेज येतात इन 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 इन. ओके 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 ओके. क्लास संपल्यानंतर तुम्हाला 999 ची एक लिंक येईल, पण तुम्हाला 100% जॉब गॅरंटी सकट कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करताय विचारलंही जाणार नाही. तुम्हाला डायरेक्टली त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल. पटापट पटापट करा इन, मला माहिती पाहिजे कोण कोण आहे. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सगळ्यांचा इन मेसेज आलेला आहे. बर, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे मी आतापर्यंत सांगितलं ते कळालेलं नाही. अशा पद्धतीच्या फेक मार्केटिंग गिमिक्स पासून लांब राहा. अशा फेक मार्केटिंग गिमिक्स पासून लांब राहा. आता आपण काय बघितलं? स्वॉट अनालिसिस. त्याच्या आधी आपण काय प्रॉब्लेम बघितला? की कोणीही येतो, काहीही सांगतो आणि आपण त्याला भुलतो आणि ते करिअर आपण चूज करतो. बर, मी तुम्हाला आता 1,000 रुपये घेऊन 20 लाखाचं पॅकेज दिलं, जरी मी दिलं तरी कशावरून तुम्ही सक्सेसफुल व्हाल? काय गॅरंटी आहे की मी सक्सेसफुल होईल? कारण त्याच्यामध्ये मी जसं बोललो की तुमची कुठली डिग्री आहे, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, मी काहीच बघत नाहीये आणि 20 लाखाचं पॅकेज मिळेल. शक्य आहे का? नाही. पहिली गोष्ट तर हे शक्य नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुमची स्ट्रेंथ, वीकनेस, तुमची संधी, तुमचं मत याच्यामध्ये कुठे विचारात घेतलं गेलेलं नाही. तिसरी गोष्ट, हे जी संधी तुम्हाला मी ऑफर केली ती तुमच्या कन्क्लुजन मध्ये बसते की नाही हे आपण बघितलंच नाही, मग तुम्ही इन कसं काय म्हटलंय? तर ह्या मार्केटिंग गिमिक्स पासून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लांब व्हायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? डेफिनेटली. सो मी जे सांगतोय ते मन लावून ऐका. ओके, ह्याचा अर्थच तो आहे, मार्केटमध्ये कुणीही तुम्हाला हे असं करू शकणार नाही आणि कुणी करत नाही. तुमचा डिसिजन तुमचा असेल, करिअरची चॉईस तुमची असेल, तेव्हाच ती सक्सेसफुल होईल. मला जे आवडतं, ज्याच्यामध्ये मी चांगलं काम करू शकतो किंवा शकते आणि त्या चांगल्या कामाचं मला मोबदल्या स्वरूपामध्ये जे काही मिळेल ते माझ्या मनासारखं असेल, तेव्हा मी म्हणू शकेल की माझा निवडलेला पर्याय चांगला आहे. हे काम करताना मला मनापासून वाटतं की करावं. आत्ता माझ्याकडे असे काही लोक आहेत
की ज्याला 40-40, 50-50, 70-70 लाखाचे पॅकेजेस आहेत, म्हणजे महिन्याला 5 लाख 7 लाख कमवणारे, पण सोमवारी सकाळी उठल्यानंतर रडायला सुरू करतात की का आज सोमवार आला. मग त्या 70 लाखाचं काय करायचं? सक्सेसफुल मी आहे का? नाहीये. जर माझं मनच तिथे मानत नाही, तर ते 70 लाख त्यांच्या काही कामाचे नाहीत. सो अशा मार्केटिंग गिमिक्स पासून तुम्हाला लांब राहायचं आहे. पहिला फॉर्म्युला आहे स्वॉट अनालिसिस. त्याचा तुमच्याकडे पेपर तयार पाहिजे. आता आपण बघणार आहे दुसरा फॉर्म्युला, 3C फॉर्म्युला. हे 3C काय आहेत हे आपण बघूया. आणि ह्या 3C पासून तुमचं करिअर कसं निवडता येईल ते पण आपण बघूया. पहिला सी आहे क्युरिओसिटी. क्युरिओसिटी. ओके. मला कशामध्ये जास्त आकर्षण आहे. ओके. व्हॉट आय एम एक्साइटेड अबाउट. एम आय एक्साइटेड बाय दिस पर्टिक्युलर फील्ड, दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट, की हा विषय मला खूप आवडतो का, माझी आवड त्याच्यामध्ये आहे का. पहिला सी कशाचा आहे? क्युरिओसिटी. लिहून घ्या डायरीमध्ये. फर्स्ट सी इज फॉर क्युरिओसिटी, आकर्षण. याच्यातनं मला आकर्षण आहे का. म्हणजे तुम्हाला 10 विषय असतील, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, पण मला इतिहास आवडतो की गणित आवडतो की विज्ञान आवडतो की चित्रकला आवडते, मला माहिती पाहिजे कुठले. आणि याच्यामध्ये टॉप 3 लिहायचे असतात, एकच नाही लिहायचा. पहिला आहे क्युरिओसिटी, दुसरा आहे कॅपॅबिलिटी. सी फॉर कॅपॅबिलिटी म्हणजे काय? क्षमता. पहिलं आहे आकर्षण, दुसरी आहे क्षमता. उदाहरण द्यायचे झालं तर, मला गणित आवडतं, विज्ञान आवडतं आणि मला चित्रकला पण आवडते. पण मला गणित येतं, विज्ञान येतं, चित्रकलेमध्ये मी हत्ती काढायला गेलो की त्याचा कुत्रा बनतो. मग माझी क्षमता आहे का चित्र काढण्याची? नाही. मग मी ती इथे लिहिल का? नाही. मग पहिली आहे आवड किंवा आकर्षण, दुसरं आहे क्षमता. मी याच्यामध्ये चांगलं किंवा चांगली आहे का? ओके. एम आय गुड ॲट इट ऑर नो. दुसरा आहे कॅपॅबिलिटी. तिसरा सी आहे कम्पेन्सेशन. जर मी या दोन्हीचा वापर केला तर त्यातून मला काही पैसे मिळू शकतात का. ओके. म्हणजे कॉम्पेन्सेशन, किंवा या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून मार्केटमध्ये आज काय काय अवेलेबल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, चित्रकला मला आवडते आणि चित्रकलेत मला चांगलं काढताही येतं, तर मार्केटमध्ये मी एक आर्टिस्ट म्हणून बनू शकतो की त्यातून मला पैसे 4 मिळू शकतात. असे करोडपती असलेले आर्टिस्ट पण आहेत. कुठलीही क्षेत्र, कुठलीही फील्ड ही कमी नसते. ओके. ते आपण बघणार आहे. तर तिसरा सी आहे कॉम्पेन्सेशन, किंवा त्याला म्हणू शकता मार्केट, किंवा त्याच्यातून तुम्हाला मिळणारे जे मोबदला आहे तो मोबदला, असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता मराठीमध्ये. क्युरिओसिटी, कॅपॅबिलिटी आणि कॉम्पेन्सेशन. ओके. हे आहे 3C चा फॉर्म्युला. आता निवडायचं कसं तो बघूया. ह्या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मधून आपण शाळेत गणित विषयामध्ये हे शिकलेलो आहे. तर ह्या तिन्ही सर्कलमध्ये तुमचे हे विषय तुम्ही लिहिले, तर कॉम्बिनेशन मध्ये जो असेल तो तुमचा स्वीट स्पॉट असेल, की ते 3 ऑप्शन तुमच्यासाठी चांगले असू शकतात. आता हा 3C फॉर्म्युला तुमच्या करिअरसाठी अप्लाय कसा करायचा ते आपण बघूया. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे ही एक स्टोरी आहे प्रियाची. ही माझी दुसरी विद्यार्थिनी आहे. हिची स्टोरी काय आहे, की हिची क्युरिओसिटी लो होती. इंजिनिअरिंग करायचं की सायकोलॉजी कोचिंग करायची, सायकोलॉजी शिकायची, हा विषय होता. मग इंजिनिअरिंग घरचे प्रेशर करत होते इंजिनिअरिंग करायची, पण तिचा वैयक्तिक इंटरेस्ट इंजिनिअरिंग मध्ये बिलकुल नव्हता. कॅपॅबिलिटी होती, म्हणजे जर इंजिनिअरिंगला घातलं तर कसं तरी करून मी पास तर 100% होईन, अशी कॅपॅबिलिटी होती, क्षमता होती की अभ्यास थोडा थोडा रट्टा मारून मी पास होईन. ऍव्हरेज कॅपॅसिटी. कम्पेन्सेशन, इंजिनिअरिंग केलं तर पगार जास्ती मिळणार आहे सुरुवातीला. 20,000, 25,000, 40,000चं पॅकेज तर 100% मिळणार आहे. जसं आता आपण बघितलं, 20 लाखाचं पॅकेज म्हणल्यावर सगळे 15 मेसेज आले मला, इन 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 इन. पण त्याच्यामध्ये आपण आपली क्षमता विचारात घेतली का? नाही. पेपरवरती अट्रॅक्टेड दिसतं, अरे याला 20 लाखाचं पॅकेज आहे. पण त्याच्यामध्ये 1 वर्ष 2 वर्ष ते 20 लाख फार सुंदर वाटतात. तिसऱ्या वर्षी असं वाटायला लागतं की का मी इथे काम करते, किंवा का मी इथे काम करतो आहे. आपल्या लाईफमध्ये हे फिलिंग कधीच आलं नाही पाहिजे. त्याच्यासाठीचा हा मास्टर क्लास आहे. ओके. सो इंजिनिअरिंग प्रियासाठी चांगली फिट आहे का? डेफिनेटली नाही, कारण तिचा मुळात
इंटरेस्टच नाही त्याच्यामध्ये, क्युरिओसिटीच नाही, आणि कॅपॅबिलिटी सो आहे. भलेही सुरुवातीला पॅकेज जास्त मिळेल, पण लॉंग टाइम मध्ये इंजिनिअरिंग तिच्यासाठी सक्सेसफुल असेल का, हे कोणीही सांगेल की नाहीये. आता पुढे सायकोलॉजीमध्ये तिचा जी इंटरेस्ट जास्ती आहे, की बाबा ह्युमन सायकोलॉजी कशी काम करते, वेगवेगळ्या लोकांना निरीक्षण करण्याचा तिचा छंद होता. सायकोलॉजी शिकू का असं तिने मला विचारलं. म्हणलं तुझी क्युरिओसिटी किती आहे? म्हणली हाय. एका मिनिटात उत्तर येतं की मला हे फार आवडतं. हाय. कॅपॅबिलिटी कशी आहे? सायकोलॉजी येते, पण शिकलं नसल्यामुळे फक्त आकर्षण करते, इंटरेस्ट निर्माण करते, की बघून छान वाटतं. शिकू शकते का? डेफिनेटली शिकू शकते. म्हणजे जी गोष्ट मला आवडते ती मी मन लावून शिकते किंवा शिकतो. मग आता प्रियाचं तसंच झालं. हळूहळू, आता ही 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ऑलरेडी आता ती मास्टर इन सायकोलॉजी आहे. तर हळूहळू तिचा जो कल आहे, तिची जी क्षमता आहे, ती वाढेल की नाही वाढेल? डेफिनेटली वाढेल. कॅन ग्रो फास्टर. कम्पेन्सेशन सुरुवातीला कमी मिळेल, पण नंतर भरपूर मिळेल. कारण तिच्या क्षेत्रामध्ये ती इन डेप्थ एकदम सखोल अभ्यास करू शकते, आणि जेवढा तुमचं सखोल ज्ञान तेवढा तुमचं कम्पेन्सेशन काय असतो? जास्ती असतो. बरोबर? मग सायकोलॉजी तिच्यासाठी बेस्ट फिट आहे का? डेफिनेटली आहे. आता ती मास्टर अँड सायकोलॉजी करते आहे. ओके, तर ही एक स्टोरी आहे. हा 3C फॉर्म्युला वापरून काढलेला निर्णय आहे. आता हे एक उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगतो, की हे 3 मुद्दे तुमच्या डायरीमध्ये पटापट 3 कॉलम काढा. 3 कॉलम काढा. पहिल्यामध्ये लिहा क्युरिओसिटी, दुसऱ्यामध्ये लिहा कॅपॅबिलिटी, आणि तिसऱ्यामध्ये लिहा कम्पेन्सेशन. क्युरिओसिटी म्हणजे आकर्षण किंवा माझी आवड, कॅपॅबिलिटी मध्ये क्षमता, आणि कम्पेन्सेशन मध्ये मोबदला किंवा मार्केट. आता क्युरिओसिटी काय काय असू शकते? ओके, आता तुमच्याबद्दल बोलूया आपण. प्रियाची स्टोरी झाली. दुसऱ्यांच्या स्टोरी बघायला छान वाटतात. आपल्याला आपली स्टोरी बनवायची आहे. आपल्या स्टोरीचे आपण मुद्दे लिहायचे, फटाफट लिहायचे. इथे पण तेच. विचार करून जेवढे तुम्ही लिहाल, तेवढे तुमचे उत्तर चुकीचे येतील. जेवढे फटाफट तुम्ही उत्तरं लिहाल स्वतःबद्दलची, तेवढे ते बरोबर येतात. वॉचिंग टेक व्हिडिओज. मला मोबाईलमध्ये, मग भले मी इंस्टाग्राम, टिकटॉक किंवा युट्यूब वरती जेव्हा पण बघतो किंवा बघते, मला टेक व्हिडिओज फार आवडतात. नवीन टेक्नॉलॉजीज, कुठल्या कुठल्या मुलांना नवीन कारचे फार शौक असतात. त्यांना जगभरात लॉन्च झालेल्या सगळ्या कार माहिती असतात, गॅजेट सगळे माहिती असतात, किंवा मुलींना जगभरात आलेले प्रत्येक प्रॉडक्टची माहिती असते फॉर एक्झाम्पल. ते बघायला आवडतं. वॉचिंग टेक व्हिडिओज लिहू शकता की ही मला फार अट्रॅक्ट करतं. पुढे, भले मग तुम्ही कुठेही बघा, टिकटॉक बघा, इंस्टाग्राम बघा, युट्यूब बघा, डझंट मॅटर. तुम्हाला काय आवडतं आणि तुम्ही कशाच्या शोधात असता, हा मुद्दा क्युरिओसिटी मध्ये लिहायचा आहे. ओके. पुढे, मला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला फार आवडतं. येस, जिथे प्रॉब्लेम असेल तिथे मी असतोच, आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मला आवडतं, मला खूपच आवडतं. लिहू शकता. तिसरं लिहू शकता क्रिएटिंग रील्स कंटेंट. मला आवडतं, लिहू शकता. जे आहे ते आहे. मग कुठल्या टाईपचे कंटेंट ते पण स्पेसिफिकली लिहा, की मला टाइमपास वाले आवडतात, फनी वाले आवडतात का, मी बुक रिडिंगचे कंटेंट तयार करते, जे आवडतंय ते. कोणी कोणी असेल की मला फिटनेस फार आवडतं, मला जिम फार आवडते, किंवा मी स्पोर्ट्स खेळते, कुठला तरी एक खेळ, खो खो, कबड्डी, मलखांब, जिम्नॅस्टिक्स पासून ते क्रिकेट, फुटबॉल पर्यंत कुठलाही स्पोर्ट लिहू शकता. तुम्ही लिहू शकता की मला योगा करायला आवडतो, बघायला आवडतो, लिहा. फिटनेस आवडतो, स्पोर्ट्स आवडतो, मला फार अट्रॅक्ट करतात, लिहा. बिझनेस, मनी, याच्याबद्दल मला आवडतं. कोणी कोणी म्हणेल मला स्टॉक मार्केट फार आवडतं, फायनान्स फार आवडतं, मला नवीन नवीन कंपन्यांचे काय मुवमेंट्स आहेत ते बघायला आवडतं, लिहा. कुठले मार्केटमध्ये नवीन बिझनेस टॉपला गेले मला बघायला आवडतं, त्यांचे सीईओच्या स्टोरीज आवडतात, ते आकर्षित करतात, लिहा. क्युरिओसिटी मध्ये अशा पद्धतीचे सगळे टॉपिक्स तुमचे मांडायचे आहेत. ओके. पुढे, कॅपॅबिलिटी मध्ये काय? आता या दोन्हीमध्ये फरक आहे. आकर्षण करणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी असतात, पण तेवढी क्षमता माझ्यामध्ये आत्ता आहे की नाही हे आपल्याला माहित पाहिजे. आता क्युरिओसिटी पहिला मुद्दा काय? कारण तो सगळ्यात महत्वाचा आहे. कॅपॅबिलिटी 2 नंबरला का आहे? कारण माझ्याकडे आज ती क्षमता नाही, उद्या ती येऊ शकेल. पण ती कधी येणार आहे? जेव्हा माझ्याकडे त्याची आवड असेल तेव्हा, तेव्हाच मी शिकणार आहे. मग दुसरा मुद्दा आहे क्षमता. ती कशी लिहायची?
मी नॅचरली गुड कशामध्ये आहे, व्हॉट इज व्हेरी इझी फॉर मी, माझ्यासाठी सोपे असलेली कामं कोणती कोणती आहेत. मी गोष्टी फार छान रंगवते. बघा, तुम्ही 4 मित्र किंवा 4 मैत्रिणी बसलेत, त्याच्यामध्ये तुम्ही एखादी ट्रिप करून आले, समजा कोकणातली एखादी आपलीकडची एक ट्रिप करून आले, तुम्ही त्या कोकणाची ट्रिप कशी रंगवून सांगता. तुमच्याकडे स्किल आहे, एखाद्या मैत्रिणीमध्ये किंवा मित्रामध्ये असते, खूप छान रंगवून रंगवून सांगतो. इट इज ॲबिलिटी. ही स्टोरी टेलिंगची क्षमता आहे, सांगता येण्याची कला आहे. ओके. लिहू शकता, ऐकण्याची कला पण आहे. माझ्या सगळ्या मित्रांमध्ये मी एकटीच ऐकत असते, ऐकण्याची कला आहे. लिहा. ऐकण्याच्या कलेतून माझ्याकडे 4 असे हाय पेइंग रोल्स आहेत, की फक्त तुम्ही चांगलं ऐकू शकत असाल तर तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. लिहा. पुढे अनालिटिकल थिंकिंग, फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा विचार मी करू शकते. लिहा. मी डिझाईन क्रिएटिव्हिटी मध्ये आहे. लिहा. टीचिंग अदर्स, मी दुसऱ्यांना चांगलं शिकवू शकते. लिहा. ही माझी क्षमता आहे. प्लॅनिंग ऑर्गनायझिंग करण्यामध्ये माझा हात माझ्या घरात कुणी धरत नाही. लिहा. मी चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग करू शकते, ऑर्गनाइज करू शकते. एखादा घरातला कार्यक्रम माझ्या शिवाय हालत नाही. लिहा. ह्या तुमच्या सगळ्या क्षमता पेपरवरती लिहायच्या. पुढे तिसरं काय, कंपेन्सेशन. आता ह्या दोन्हीचा वापर करून आपल्याला शोधायचंय की वेगळे वेगळे रोल तयार होतात, कॉम्बिनेशन होतात याचे. ते कॉम्बिनेशन मी तुम्हाला शिकवणार आहे की कसे कॉम्बिनेशन, जोड्या लावायचे असतात. आता इकडे 5 मुद्दे, इकडे 5 मुद्दे लिहिले तर त्याच्या जोड्या लावायच्या आणि कंपेन्सेशन मध्ये लिहायचं की मार्केटमध्ये आता काय काय याच्यामधलं अवेलेबल असू शकेल. ओके. मग आता इथे मी लिहिले या कॉम्बिनेशन मधून सॉफ्टवेअर किंवा टेक्नॉलॉजिकल रोल्स आहेत, सेल्स अँड मार्केटिंगचे रोल्स आहेत. मग त्याच्यामध्ये खूप सारे आहेत. आता सेल्स अँड मार्केटिंग मध्ये मशीन सेल करू शकता, गृहोद्योगी प्रोडक्टचं सेल करू शकता, किंवा नेचरशी रिलेटेड प्रोडक्ट, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सचं सेल करू शकता, औषधींचा सेल करू शकता. खूप सारे ऑप्शन्स आहेत सेल्स अँड मार्केटिंग मध्ये. जेवढ्या गोष्टी तुमच्या समोर आसपास आहेत त्या सगळ्या कुठे ना कुठे बनवलेल्या आहेत, कुणी ना कुणी विकलेल्या आहेत आणि तुम्ही त्या खरेदी केलेल्या आहेत. म्हणजे पैशांची देवाणघेवाण तिथे झालेली आहे आणि त्यातून बिझनेस तयार झालेला आहे आणि त्यातून लोकांचा फायदा झालेला आहे. सो सेल्स अँड मार्केटिंग आहे, फायनान्स कन्सल्टिंग आहे, कंटेंट क्रिएशन आहे, जसं आपण मगाशी रील्सचा विषय काढला, कंटेंट क्रिएशन आहे, फ्रीलान्सिंग आहे. हे कॉम्पेन्सेशन मार्केटिंगचे मुद्दे इथे आहेत. हे तिन्ही कॉलम मध्ये 1 मिनिटाचा वेळ तुम्हाला देतो. ह्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला ते लिहायचे आहेत. पहिल्यांदा फटाफट फटाफट ह्या 3 मध्ये 2-2 तरी तुमचे मुद्दे आले पाहिजेत. याचाही स्क्रीनशॉट तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवायचा आहे. फटाफट लिहा. क्युरिओसिटी, कॅपॅबिलिटी, कंपेन्सेशन. हे लिहिल्यानंतर मग पुढे आपण बघणार आहे. कंपेन्सेशन तुम्हाला लिहिता नाही आलं तरी चालेल, पण क्युरिओसिटी आणि कॅपॅबिलिटी लिहा किंवा तुमच्या मुलाकडून लिहून घ्या. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यातून तुमचे करिअरचे 100 मधले 4 ऑप्शन निघणार आहेत. 100 ऑप्शन मी तुम्हाला दाखवतोय पेपरवरती, पण त्यातले 4 माझ्यासाठी योग्य कोणते हे या 3C मधून येणार आहेत. 1 मिनिटाचा वेळ आहे, पटापट कॉलम्स काढा, 2-2 गोष्टी लिहा. समजतंय सगळ्यांना इथपर्यंत? थम्सअप करा समजत असेल तर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. शंका आपण सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर शेवटी घेणारच आहोत. चलो, 1 मिनिट तुमचं झालेलं आहे, हे ठेवा. आता या फॉर्म्युल्याचं एक एक्झाम्पल मी तयार केलंय. ओके. क्युरिओसिटी. ओके. ही क्युरिओसिटी मध्ये काय आहे, मला कॉन्टेंट क्रिएशन फार आवडतं, हे माझंच उदाहरण आहे असं समजा. कॉन्टेंट क्रिएशन फार आवडतं, मग वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला आणि त्याचं कंटेंट बनवायला आवडतं. दुसरं मला कशामध्ये आकर्षण आहे, बिझनेस अँड मनी. ओके. पैसा मला फार आकर्षित करतो, असू शकतं, बरोबर आहे. बिझनेस फार आकर्षित करतो, वेगवेगळ्या बिझनेस बद्दल मला फार आकर्षण आहे. आणि तिसरं, मला लोकांना मदत करायला फार आवडतं. ही माझी क्युरिओसिटीचे प्रॉब्लेम आहे. जिथे जिथे लोक अडचणीत दिसतात तिथे तिथे मी उडी मारतो की मला यांना मदत करायची. हे माझेच 3 पॉइंट्स आहेत. क्युरिओसिटी लिहिली. कॅपॅबिलिटी, माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, मी चांगला बोलू शकतो. मग तुम्ही 2 माणसांच्यात सांगा किंवा 200 माणसांच्यात सांगा, कम्युनिकेशन इज गुड, ही माझी क्षमता आहे. क्रिएटिव्हिटी आहे, नवीन पद्धतीने गोष्ट करण्याची एक क्षमता आहे. आणि टीचिंग, शिकवणं चांगलं जमतं.
हे माझ्या क्षमता आहेत. मी हे 3 लिहिले आणि हे 1 मिनिटात लिहिलेले आहेत फटाफट, की काय काय मी चांगलं करू शकतो. आता कॉम्पेन्सेशन किंवा मोबदला ह्याच्यामध्ये मला कुठे कुठे मिळू शकतो? सेल्स अँड मार्केटिंग मध्ये मिळू शकतो. कारण मला बिझनेस आवडतो, लोक आवडतात, कंटेंट आवडतो, कम्युनिकेशन आवडतं. मग याचं कॉम्बिनेशन काय? सेल्स अँड मार्केटिंग होऊ शकतं, की जिथे लोकांशी निगडीत जास्ती गोष्टी आहेत. पुढे कंटेंट क्रिएशन सोशल मीडियावरचा एक मुद्दा आहे, जे मी करतोय, की वेगवेगळे कंटेंट मी क्रिएट करतोय. आणि फ्रीलान्सिंग आहे. मी बऱ्याचशा लोकांना मदतही करतो, फ्रीलान्सिंग करतो, की कुणाला काय पाहिजे लिहून देतो. फ्रीलान्सिंग करतो, काही स्टोरी टेलिंग करतो, फ्रीलान्सिंग करतो. त्यातून तुम्हाला कॉम्पेन्सेशन मोबदला मिळू शकतो. आता पहिली मॅच मी कशी काढली? करिअर ऑप्शन बघा. कंटेंट क्रिएशन माझी क्युरिओसिटी आहे. क्रिएटिव्हिटी माझी क्षमता आहे. कम्युनिकेशन माझी क्षमता आहे. त्याच्यातून कंटेंट क्रिएशन आणि ब्रँडिंग मी चांगलं करू शकतो. ही पहिली मॅच मला इथे दिसली. या पहिल्या मॅचच्या कॉलममध्ये तुम्ही इथे बघा. मग करिअर ऑप्शन माझ्यासाठी एक काय बनला? आता 100 प्लस करिअर ऑप्शन आहेत. पण माझ्यासाठी 3 निवडायचे आहेत मला. मग त्यातला पहिला कुठला आला? कंटेंट क्रिएटर मी बनू शकतो किंवा एखाद्या कंपनीमध्ये किंवा स्वतःचाही ब्रँड बिल्डिंग मी करू शकतो ऍज अ ब्रँड. कारण ह्या माझ्या आकर्षण आणि क्षमतेवरती आधारित मॅच आहेत. पुढचं, माझा बिझनेस एक इंटरेस्ट आहे. वेगवेगळ्या बिझनेसेस ओनरचे मी स्टोरीज वाचतो. त्यांनी कसा बिझनेस बिल्ड केला वाचतो. मग हे बिझनेस मला फार आकर्षित करतो. क्युरिओसिटी आहे. माझं कम्युनिकेशन चांगलं आहे. बऱ्याचशा लोकांशी संवाद साधायला मला आवडतं. पुढे सेल्स अँड मार्केटिंगचा मोबदला मला चांगला वाटतोय, बाबा मार्केटमध्ये ही अपॉर्च्युनिटी आहे. मग मी काय करू शकतो? तर माझ्याकडे डिजिटल मार्केटिंगचा एक ऑप्शन आहे. ब्रँड बिल्डिंग जसं मी ऑप्शन काढला तसा. आणि एक सेल्स किंवा बिझनेस डेव्हलपमेंट प्रोफेशनल म्हणून माझ्याकडे एक ऑप्शन आहे. आता माझ्या करिअरचा मी ज्यावेळेला तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं होतं, त्यातले जे 15 वर्षाचं कॉर्पोरेट करिअर आहे, त्याच्यामध्ये 10 वर्ष मी इंटरनॅशनल बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर होतो. त्याच्यातूनच मी इतक्या साऱ्या कंट्रीजमध्ये प्रवास करू शकलो, कंपन्यांना कनेक्ट करू शकलो. मग हा ऑप्शन मी कुठून काढला? माझ्या आकर्षण, क्षमता, क्युरिओसिटी वरती आणि कॅपॅबिलिटी वरती मी काढलेला ऑप्शन होता. मग तो ऑटोमॅटिक तुम्हाला काय देतो? यश मिळवून देतो. मग सेल्स प्रोफेशनलचा रोल झाला. तिसरी मॅच माझ्याकडे काय होऊ शकते? मला लोकांना मदत करायला आवडते. मी चांगलं शिकवू पण शकतो. मग मी फ्रीलान्सिंग कोचिंग मला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मग मी काय होऊ शकतो? मी एक चांगला कोच होऊ शकतो. मी एक चांगला ट्रेनर होऊ शकतो किंवा एज्युकेटर होऊ शकतो. आणि हा निवडलेला माझा तिसरा ऑप्शन आहे. म्हणून मी आज तुमच्या समोर ॲज अ करियर अँड लाईफ कोच म्हणून बोलतो आहे. बरोबर? हे कुठल्या बेसिसवरती मी चूज केलं? माझ्या क्युरिओसिटी आणि कॅपॅबिलिटीच्या बेसवरती मी ही मॅच इथे लिस्ट केलेली आहे. ओके. सो हे एक माझंच एक्झाम्पल मी या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं. आता तुमच्या ज्या मॅच क्युरिओसिटी, कॅपॅबिलिटी आणि कम्पेन्सेशन आहेत, त्याच्यातनं 3 मॅच तुम्हाला तयार करायच्या आहेत. मग याच्यासाठी तुम्ही वेगळं वेगळं मेथड्स वापरू शकता. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, की ही क्युरिओसिटी आणि ही कॅपॅबिलिटी काय काय मॅचेस आहेत. तुम्ही एआय यूज करू शकता. चॅट जीपीटी आहे, डीपसीक आहे, वेगवेगळे ऍप्लिकेशन्स तुम्ही यूज करू शकता. पण हे कधी यूज होतात? ज्या वेळेला तुम्हाला तुमची क्युरिओसिटी आणि कॅपॅबिलिटी क्लिअर असेल. त्यावेळेला हे टूल्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन देतात. ओके. सो हा जो स्क्रीनशॉट आहे, तो तुम्हाला मला पाठवायचा आहे. पुढे समजतंय इथपर्यंत? चांगलं वाटतंय? थम्स अप करा, की हे फॉर्म्युलाज जे आहेत हे नवीन वाटतायत तुम्हाला, मदत करू शकतील असं वाटतंय तुम्हाला. अजून 2 फॉर्म्युलाज आपल्याला बघायचे आहेत. आता पहिला फॉर्म्युला आपण काय बघितला? माझ्या स्वतःबद्दलचा अनालिसिस. दुसरा फॉर्म्युला आपण काय बघितला? माझ्या अनालिसिस वरून मी चूज केलं, की मला कुठे-कुठे इंटरेस्ट वाटतो आणि तो. त्यातून 100-200 जे काही ऑप्शन्स असतील करिअरचे, त्यातून 3 ते 5 ऑप्शन मी माझ्यासाठी शॉर्टलिस्ट केले. ते 3C मेथडमध्ये केले. आता 3-4 ऑप्शन मी काढले तर एक बरोबर आहे. यातला एकच तर मी करू शकणार आहे किंवा फार-फार तर मी 2 करू शकणार आहे. मग ते कसं निवडायचं? त्याच्यासाठीचा हा तिसरा फॉर्म्युला. त्याच्यासाठीचं हे तिसरं सूत्र काय?
करिअर डिसिजन मॅट्रिक्स. तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या वहीमध्ये नोट करा. तिसरा फॉर्म्युला काय आहे? करिअर डिसिजन मॅट्रिक्स. ओके. पहिला फॉर्म्युला झाला स्वाट, दुसरा फॉर्म्युला झाला 3C. आता तिसरा फॉर्म्युला आहे करिअर डिसिजन मॅट्रिक्स. हा आपण कशासाठी यूज करणार आहे? 3C मध्ये जे 3 ते 5 ऑप्शन तुम्ही लिस्ट केले, त्यातला पहिला, दुसरा, तिसरा नंबरचा करिअरचा ऑप्शन जो माझ्यासाठी सगळ्यात योग्य असेल. आता इथे मी सुद्धा तुम्हाला ऑप्शन सांगणार नाहीये की तू हे कर ना ना. नाही, आपल्याला हा मास्टर क्लास मधून इंडिपेंडन्स मिळवायचा आहे. स्वतःवरती आपण अवलंबून राहणार आहे, परावलंबी होणार नाही. ओके. इथे इथे काय करायचंय? करिअर डिसिजन मॅट्रिक्स. 4 कॉलम इथे आपण शिकणार आहे. पहिला, परत एकदा, इंटरेस्ट. कोणती फील्ड मला जास्तीत जास्त एक्साइट करते? कुठे काम केलं तर भारी असू शकते असं मला वाटतंय. भले तुम्हाला त्या फील्ड बद्दल जास्ती माहित असेल किंवा नाही. कारण कधी कधी काय होतं, सर मी तर 10वीलाच आहे, सर मी तर 12वीलाच आहे, मला माहितच नाही. आणि असतं, हे बरोबर प्रश्न आहे. मग तिथे काय करायचं? 10वी मध्ये असताना त्यावेळी घेतलेला निर्णय तुम्हाला महत्वाचा असतो. मग तुम्हाला काय आकर्षित करतं? आर्ट्स, कॉमर्स की सायन्स? तो आपल्याला अनालिसिस करायचा आहे. इंजिनिअरिंग अट्रॅक्ट करतं, मेडिकल अट्रॅक्ट करतं, बिझनेस अट्रॅक्ट करतं, की लाईफ कोचिंग अट्रॅक्ट करतं, योगा फिटनेस अट्रॅक्ट करतं? हे तुम्हाला तिथे चूज करायचं आहे. बरोबर? हे आपण जसे मॅट्रिक्स आपण वरचे बघितले, त्याच्यात एक 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 पद्धत आपण ही प्रॅक्टिस करणार आहोत. पहिला झाला इंटरेस्ट, दुसरा झाला स्किल. जसं मगाशी आपण आपल्या क्षमता मांडल्या, त्याच क्षमतेचा हा पुढचा टप्पा, स्किल्स. माझ्यामध्ये काय काय अबिलिटी आहेत? मी खूप चांगला खो खो खेळू शकतो, तर खो खो मध्ये माझा इंटरेस्ट आहे फॉर एक्झाम्पल. लिहू शकतो आपण. इन्कम. आता हे कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. इन्कम, कुठल्या गोष्टीमधून मला जास्तीत जास्त पैसा मिळू शकतो? बरोबर? बिकॉज फायनान्शियल स्टेबिलिटी हा एक ऑप्शन इम्पॉर्टंट वाला आहे. आणि फ्युचर, जी पण फील्ड मी चूज करतो आहे किंवा करते आहे, त्याचं फ्युचर कसं असेल? कारण तुम्ही आज एका क्षेत्राची निवड केली, पुढच्या 10 ते 15 वर्ष तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात. समजा तुम्ही आज एक करिअर निवडलं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये ते करिअर खाली घसरलं, त्याचं फ्युचर कमी झालं, स्कोप त्याचा कमी झाला, तर 5 वर्षानंतर तुम्हाला ही फिलिंग येणार की अरे आता मी काय करू? माझा तर निर्णय चुकला, आता पुढे मी काय करू? आणि त्यावेळेला वय असं असतं की रिस्पॉन्सिबिलिटी जास्ती येतात आणि नवीन शिकण्याचा उत्साह पण कमी होतो. मग काय करायचं? मग कसं करायचं? मग या फ्युचरमध्ये तुम्हाला पुन्हा कुठे तुम्ही बॅक पोचले? स्टक फिलिंग मध्ये, की आता मी याच्या पुढे काय करू? मला मार्गच कळत नाही. म्हणून आत्ता निर्णय घेताना आपण त्याचा फ्युचरचाही विचार करणार आहोत, की फ्युचर काय? आता जे 3 ऑप्शन तुम्ही 3C फॉर्म्युला मधून काढले, ओके, तुमच्या क्युरिओसिटी, कॅपॅबिलिटी आणि कम्पेन्सेशन मधून जे 3, 4, 5 ऑप्शन तुम्ही काढले, अशा पद्धतीचा एक टेबल तुम्हाला मांडायचा आहे, की तुमचं निवडलेले करिअर ऑप्शन्स, ह्या निवडलेल्या करिअर ऑप्शन्सच्या समोर जे 4 आपले करिअर डिसिजन मॅट्रिक्स आहे, तो त्याच्यामध्ये मांडायचा आहे. इंटरेस्ट, स्किल, इन्कम आणि फ्युचर. आणि शेवटचा एक कॉलम तिथे येणार आहे टोटल. आता हे जे 4 मॅट्रिक्स आहेत, ह्या प्रत्येकाचे गुण आहेत टोटल 10. 10 पैकी आपल्याला त्याला रँकिंग करायचंय, त्यापैकी मार्क द्यायचे आहेत. ओके. कसं द्यायचे? करिअर डिसिजन मॅट्रिक्स. आता बघा, आपण जे निवडायला लागलोय, हे कुणाच्या सांगण्यावरून निवडतोय का? नाही. आपल्याला काय मिळतोय? एक फॉर्म्युला मिळतोय. आणि या फॉर्म्युलाच्या बेसिसवरती आपण करिअर चूज करणार आहे. बरोबर आहे? ते मार्क तुम्हीच स्वतः देताय. स्वतःच द्यायचे आहेत, दुसऱ्याला विचारून नाही. आता 3C फॉर्म्युलानी राहुल हा माझा तिसरा विद्यार्थी आहे. हे सगळे रिअल लाईफ स्टोरीज मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. हा माझा तिसरा विद्यार्थी आहे. याच्या बाबतीत 3C मॅट्रिक्स मधून 3 ऑप्शन निघाले. कोअर मेकॅनिकल जॉब, की ज्याच्यामध्ये तो मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करत होता. कॅड डिझाईन, म्हणजे एखादी गोष्ट बनवण्यासाठी त्याचे डिझाईन बनवावे लागतात, तर त्याला त्याच्यामध्ये पण जास्त इंटरेस्ट होता, की मला डिझायनिंग खूप आवडतं. आणि डेटा अनालिटिक्स, म्हणजे त्याच्याबद्दलचा जेवढा माहिती गोळा करून त्याच्यावरती रिसर्च करता येईल, तोही त्याचा एक आवडता विषय होता. हे 3 3C मधून आलेले करिअरचे ऑप्शन्स होते. आता हे 3C ऑप्शन लिहिले. पुन्हा
ज्या वेळेला हे 3 ऑप्शन आपण लिहितोय, इथे तुम्हाला काय मांडायचंय? इंटरेस्ट. या 3 पैकी त्याला सगळ्यात जास्त आत्ता ह्या मोमेंटला इंटरेस्ट कशात वाटतो? की कोअर मेकॅनिकल मध्ये वाटतो का, की कॅड डिझाईनच अजून जास्त आवडतं? 100 ऑप्शन होते. 100 मधून आपण 3 निवडले. आता 3 मधून आपल्याला 1 निवडायचं आहे. बरोबर? कारण तिथेच आपल्याला पुढे काम करायचंय. मग कुठला जास्ती आवडतो? मग त्यांनी लिहिलं कोअर मेकॅनिकल जॉबला 5. भलेही तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जायचं नाहीये. मला डिझाईनच जास्ती आवडतं अजून पण. मग डिझाईनला 7 मार्क दिले. त्याच्यामध्ये तुम्ही 1 ते 10 यापैकी गुण त्याला देऊ शकता. तुमचाच मॅट्रिक्स बनवायचा आणि मग तुमच्या पालकांना आणि मला तुम्ही दाखवू शकता, की सर मी असे ऑप्शन काढले, असे मी त्याला मार्क दिले. पुढे डेटा अनालिटिक्सला 6 दिले. आता पुढचा मॅट्रिक्सचा कॉलम कोणता आहे? स्किलचा. आता तर मी इंजिनिअरिंग शिकतो आहे. ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता तर इंजिनिअरिंग मी शिकतो आहे. माझ्याकडे तेवढ्या स्किल नाहीत. पण स्किल पेक्षा पहिला मी काय सांगितलं, की इंटरेस्ट जास्ती महत्वाचं आहे. मग स्किल. कारण आज जी माझ्याकडे स्किल नाही, ती उद्या मी चांगल्या पद्धतीने मिळवू शकते. पण ती मिळवण्यासाठीचा क्रायटेरिया काय आहे? माझा त्याच्यामध्ये इंटरेस्ट जास्ती असला पाहिजे. मग स्किलसाठी मार्क द्या. कोअर मेकॅनिकल जॉब. ओके. पुढचं त्यांनी काय केलं? डिझाईन. माझ्याकडे डिझायनिंग स्किल आहे. मी चांगल्या पद्धतीने सॉफ्टवेअर वापरू शकतो आणि चांगल्या पद्धतीने नवीन नवीन डिझाईन करू शकतो. त्याला कार बनवायला फार आवडायचं. डेटा अनालिटिक्स, इन्फॉर्मेशन. मला इंटरेस्ट आहे, पण खूप सारा डेटा मला रीड करायला आवडत नाही असं त्याचं ओपिनियन होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्याला 5 मार्क दिले, की स्किल. पुढे इन्कम. आता इन्कमच्या बाबतीत एक कन्फ्युजन असतं, की मी आता तर 10वीला आहे, 12वीला आहे किंवा ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही असाल. इन्कम त्याचा मला कसं कळणार? की कोअर मेकॅनिकल जॉबमध्ये काय इन्कम असतो? कॅड डिझाईन मध्ये काय इन्कम असतो? डेटा अनालिटिक्स मध्ये काय इन्कम असतो? हे कसं कळेल मला? आता तर मला माहित नाही. तर त्याच्यासाठी नोट करून घ्या, की कुठल्याही क्षेत्राचा इन्कम तुम्हाला जर माहित करायचं असेल, तर 2 वेबसाईट अवेलेबल आहेत. एक आहे Google वरती तुम्ही डायरेक्टली टाकू शकता, की इन्कम रेंज फॉर कोअर मेकॅनिकल जॉब. एकदम सिंपल करून सांगतोय. आणि दुसरी वेबसाईट आहे Glassdoor, GLASSDOOR, Glassdoor. तिथे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या इन्कमच्या रेंजेस क्लिअरली बघू शकता. ओके. हे जगभरातला पूर्ण डेटा तिथे तुम्हाला मिळतो. प्रत्येक कॉन्टिनेंट वाईज, देशावाईज तुम्हाला हा डेटा मिळतो. सो ह्या 2 वेबसाईट तुम्ही नोट करून घ्या, की तिथे तुम्हाला त्या क्षेत्राच्या इन्कम बद्दलची पुरेशी माहिती मिळते. याचा अभ्यास कोणी करायचा आहे? तुम्हीच करायचा आहे. कारण तुमचं करिअर तुम्हीच निवडायचं आहे. तुमचे वडील किंवा आई किंवा भाऊ त्यांनी अनालिसिस करायचा नाहीये. पुढे इन्कमचे मार्क द्या. आता इथे त्यांनी दिलं कोअर मेकॅनिकल मध्ये थोडा कमी इन्कम असतो, पण डिझाईन मध्ये थोडा जास्ती असतो आणि डेटा रिसर्च मध्ये आणखी जास्ती इन्कम असतो. म्हणून त्यांनी तिथे त्याला 10 पैकी 9 मार्क दिले. आता फ्युचर बद्दल 2 गोष्टी असतात. एक जनरल प्रिडिक्शन, तुमचं मत काय असतं, तो तिथे फॅक्टर येतो. आणि पुन्हा गुगल आणि ग्लासडोर वरती तुम्हाला याच्याबद्दलची माहिती मिळते. आर्टिकल्स बद्दलची माहिती मिळते. इथे तुम्हाला हा रिसर्च करावाच लागतो, की या क्षेत्राचं फ्युचर काय असू शकतं. बरोबर? त्या पद्धतीने इथे मार्क द्यायचे. आता डेटा. सध्याच्या परिस्थितीमध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये डेटा हा सगळ्यात जास्त बूम असलेला सब्जेक्ट आहे, की जो खूप जास्ती फ्युचर मध्ये स्कोप असलेला विषय आहे डेटा. मग इथे त्यांनी 9 मार्क दिले. आता इन्कम डेटामध्ये जास्ती आहे, फ्युचर डेटामध्ये जास्ती आहे, पण तोच त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे का? बघून सांगा मला. नाहीये. का? कारण इंटरेस्ट आणि स्किल त्याचं डिझाईन मध्ये जास्ती आहे. मग टोटल केल्यानंतर कोअर मेकॅनिकलला 22 आले, कॅड डिझाईनला 29 आले आणि डेटा अनालिटिक्सला 29 मार्क मिळाले 40 पैकी. मग हे 2 ऑप्शन माझ्या समोर आले. 1-on-1 काउन्सिलिंग मध्ये आम्ही बसलो. त्यावेळेला 2 पैकी कोणता निर्णय घ्यायचा? सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कॅड डिझाईन. का? कारण भलेही आता त्याचा इन्कम आणि स्कोप कमी दिसतोय, पण त्याचा इंटरेस्ट आणि स्किल ओव्हर द टाइम त्याच्यामध्ये वाढणार आहे आणि हा 1 नंबरला ऑप्शन त्याच्यासाठी सुटेबल असेल
2 नंबरला डेटा अनालिटिक्स त्याच्यासाठी सुटेबल असेल आणि 3 नंबरला कोर मेकॅनिकल जॉब. म्हणजे 100 जॉब ऑप्शन मधून 3 जॉब ऑप्शन आपण 3C मध्ये काढले. त्या 3C मधून 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर कॅटेगरी मला कशी करायची आहे, तर ह्या फ्रेमवर्क मध्ये करायची आहे. डेटा अनालिटिक्स त्याच्यासाठी 2 नंबर ठरला, कॅड डिझाईन त्याच्यासाठी 1 नंबर ठरला. मग इथे आपण अंदाधुंदपणे जर करिअर निवडलं तर आपल्याला काय होईल, जे आपण पहिल्या स्लाइड मध्ये प्रॉब्लेम डिस्कस केले ते. मग इथे तो ब्लाइंडली जर म्हटलं की सर जाऊ दे, मी मेकॅनिकलचा एक कोर मधला जॉब घेतो आणि ऑपरेटर म्हणून मी जॉबला लागतो, 30,000चं पॅकेज मला मिळतंय, पण मी आता ते घेतो. 2-3 वर्षामध्ये नुकसान काय होईल, त्याची स्किल डेव्हलप होईल डिझाईन मध्ये, नाही होणार. त्याचा इंटरेस्ट काय होईल, थोडा थोडा डिग्रेड होईल. कोर मेकॅनिकल जॉबच्या चक्रामध्ये सापडेल आणि 2 वर्षामध्ये तो स्टॅग्नंट फील करेल. माझ्याकडे वन ऑन वन काउन्सिलिंग साठी येणाऱ्यामध्ये 90% हा प्रॉब्लेम आहे. म्हणून सुरुवातीलाच करिअर निवडताना आपण काय करायचंय, मॅट्रिक्स मधूनच नंबरिंग त्याची करायची आहे. आता फटाफट तुम्ही हा टेबल तुमच्या बुकमध्ये ड्रॉ करून घ्या. पहिला कॉलम करिअर ऑप्शन, दुसरा कॉलम इंटरेस्ट, तिसरा कॉलम स्किल, चौथा कॉलम इन्कम, पाचवा कॉलम फ्युचर आणि शेवटचा कॉलम आहे टोटल. आणि या 3 ते 5 ऑप्शन्सला करिअरचे जे तुमचे ऑप्शन्स येतील, हा वर्कआउट तुम्हाला आता करायचा नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल रिसर्च करण्यासाठी. फक्त एम्प्टी टेबल एक ड्रॉ करून घ्या. मी तुम्हाला एक 7 दिवसाचा तुमचा टास्क लिस्ट देणार आहे. 7व्या दिवशी तुमच्याकडून मला याचा पिक्चर पाहिजे आणि याच्यामध्ये स्कोअर करताना 1 ते 10 पैकी तुम्हाला प्रत्येक कॉलम मध्ये स्कोअर करायचा आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? ही टोटल आपण वर्कआउट करणार आहोत. 3 फॉर्म्युलाज आपण बघितले. क्लिअर आहे इथेपर्यंत? थम्सअप करा. सगळे आहेत जागेवरती? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, आता आपण बघणार आहे चौथा फॉर्म्युला. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. पहिले तिन्ही फॉर्म्युले जे आहेत, स्वॉट अनालिसिस, 3C आणि शेवटचा जो आपण मॅट्रिक्स बघितला तो, या तिन्ही पेक्षाही चौथा फॉर्म्युला हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण काय, या फॉर्म्युलाचं नाव आहे लाईफ अलाइनमेंट मेथड. या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला कळेल की खरोखरच माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, ते कशा पद्धतीने मला सेट करायचं आहे, माझी लाईफस्टाईल काय असली पाहिजे, अकॉर्डिंग टू माय इंटरेस्ट, माय इन्कम आणि माझी ग्रोथ काय असेल, हे तुम्ही याच्यामधून ठरवू शकता. वहीमध्ये फटाफट हा फॉर्म्युला लिहून घ्या. लाईफ अलाइनमेंट मेथड, फ्रेमवर्क नंबर 4, सूत्र क्रमांक 4, लाईफ अलाइनमेंट मेथड. याचे 4 पिलर्स कोणते कोणते आहेत? इन्कम, इंटरेस्ट, लाईफस्टाईल आणि ग्रोथ. ओके, आता आपण याच्याबद्दल डिटेल बघूया. तुमच्यापैकी किती लोकांनी 3 इडियट्स पिक्चर बघितलाय? येस, वाय टाईप करा. वाय, येस येस येस. किती लोकांना आवडला? त्या पिक्चर मध्ये एक खूप फेमस डायलॉग होता. तिथे बाबा फरान म्हणून एक कॅरेक्टर होतं. इंजिनिअरिंगचे 3 वर्ष काढल्यानंतर 4थ्या वर्षी ज्या वेळेला इंटरव्ह्यूला जायचं, त्यावेळेला त्यांनी काय केलं, मला तर इंजिनिअरिंग आवडतच नाही, मला फोटोग्राफी आवडते, पण अब्बा नाही मानेंगे. मग त्यालाही असाच एक काउन्सिलर भेटला. त्यांनी वडिलांकडे गेला आणि वडिलांना समजावून सांगितलं. त्याच्यामध्ये वापरलेला एक वाक्य जो आहे, तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तोच या लाईफ अलाइनमेंट मेथडचा कोर पॉइंट आहे. काय त्यांनी काय सांगितलं बाबा फरांनी? पैसे कम मिलेंगे पर मैं खुश रहूंगा अब्बा. सगळ्या गोष्टींमध्ये 40 लाखाचं, 50 लाखाचं, 1 करोडचं पॅकेज असलं तरी तुम्ही खुश राहणार का, हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि ही खुशी तुमची जी आहे, हा आनंद जो तुमचा आहे, हा तुमच्या लाईफच्या अलाइनमेंटचा सगळ्यात कोर पिलर आहे. म्हणून याच फॉर्म्युलावरती आपल्याला काम करायचं आहे. पहिले जे 3 फॉर्म्युलाज आहेत, त्या तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये जे
मध्यवर्ती सेंटरला जे आहे ते आहे तुमचा आनंद. की मला आज जर कोणी इथे काम करत असेल तर तुम्ही तुमच्या घरात पण विचारा, तुमच्या आई वडिलांना विचारा किंवा तुमच्या भावाला विचारा, तुमच्या मित्रांमध्ये कोणी काम करत असेल, की सकाळी उठल्यानंतर तू जे काम करतोय ते काम करायला तुला आवडतं का? की तुला असं वाटतं की नाही मला केलंच पाहिजे म्हणून मी हे काम करतेय? का आज सोमवार आला? का आज शुक्रवार नाहीये? शनिवार, रविवारच पाहिजे मला बरं वाटतं. सोमवार आला की माझ्या अंगावरती काटा येतो. विचारा आणि मला वन ऑन वन कोचिंगमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या, की तुम्हाला लोकांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला. ओके. सो लाईफ अलाइनमेंट मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथेच मी तुमच्या पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं देणार आहे, की करिअर काय आणि सक्सेस काय? बरोबर? लाईफ अलाइनमेंटमध्ये. पुढे हे एक उदाहरण आहे. माझ्या समोरचं उदाहरण आहे. विक्रमला 20 लाखाचं पॅकेज मिळालं. आय-टी मध्ये काम करतो. चांगलं 20 लाखाचं पॅकेज मिळालं. पण दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस काहीच कळत नाही. 12-12, 15-15 तास काम होतं. 20 लाख तर मिळतात. पेपरवरती छान वाटतं. बँक अकाउंटमध्ये असं वाटतं, "अरे, याला काय 20 लाख पगार मिळाला." पण सोमवार सकाळी आले की अंगावरती काटा येतो, जीवावरती येते काम करायला, कॉम्प्युटर उघडायला, ऑफिसला जायला. 15-15, 18-18 तास काम करावं लागतं. स्वतःच्या फॅमिलीला किंबहुना स्वतःलाही द्यायला वेळ मिळत नाही. स्वतःचं जेवण असं पळत-पळत रोल हातात घेऊन खावं लागतं. स्वतःला टाईम मिळत नाही. मग तिथे शरीर प्रकृती काम करत नाही. 15-15 तास काम केलं जातं. मग व्यायाम होत नाही, झोप होत नाही, खाणं व्यवस्थित होत नाही. मग आजारपण हे झालेलं आहे. मी ग्रुपवरती नंतर फोटोही पाठवतो. 108 किलो वजन झालं विक्रमचं. याच 20 लाखाच्या चक्करमध्ये 108 किलो वजन झालं. का? कारण बैठा जॉब आहे. 15-15 तास कामच करायचंय, वेळच मिळत नाही. मग त्या 20 लाखाचं काय करायचं? नाही. फील्स ट्रॅप्ड. अडकल्यासारखंच वाटतं. काय करावं तेच कळत नाही आणि वाढता-वाढता वय एवढं वाढलं आणि वजन एवढं वाढलं, की आता काहीच होत नाही. मग तिथे काय करू पुढे? मार्ग कळत नाही. मग हे 20 लाखाचं पॅकेज चांगलं, की स्नेहाचं उदाहरण घेऊन चांगलं? तिला 20 लाख तर मिळाले नाहीत, तिला 12च लाख मिळाले. पण पूर्ण एनर्जीने काम करते. पूर्ण दिवसभर जे काम करते ते आवडतं. मग सोमवार असो किंवा शुक्रवार असो 8 तास, 10 तास जे काम करते ते मन लावून आणि आवडीने काम करते. शिवाय काम करता-करता स्वतःला वेळ देता येतो. घरचं सगळं आवरता येतं. ट्रॅव्हल करता येतं. नवीन गोष्टी क्रिएट करता येतात. स्वतःचं गार्डन उभं करता येतं. हा ऑप्शन तुमच्यासाठी चांगला आहे. हा निर्णय तुमचा असेल, की फक्त पॅकेज बघायचं, की लाईफ ॲज होल किती सक्सेसफुल आहे बघायची. मनी विदाउट पीस इज ऑफ नो यूज. खूप सारा पैसा पण शांती जर मनाला किंवा शरीराला तुमच्या मिळत नसेल, रात्रीची झोप लागत नसेल, तर डेफिनेटली ती कामाची नाही. बरोबर आहे? मी माझं जर्मनीचं ब्लू कार्ड सोडून भारतामध्ये आलो. याचं रिझन पण याच्यामध्येच आहे. लाईफ अलाइनमेंट मेथड. की माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायचं आहे, की ज्याच्यामुळे मला प्रसन्नता, आनंद आणि शांती मिळेल ते मी चूज करेन. मग तिकडचं ग्रीन कार्ड, तिकडचा युरोमधला पगार हे सगळं माझ्यासाठी काय मॅटर करतं का? नाही करत. ते करत असताना लक्षात येतं, की ह्याच्यापेक्षा हे जास्ती महत्वाचं आहे. सो लाईफमध्ये पहिला इम्पोर्टंट गोल काय आहे? मनाची शांती आणि जे पण मी करतो आहे किंवा करती आहे त्याच्यामधून मला एक आनंद मिळाला पाहिजे. भलेही आजच्या दिवशी मला त्याच्यामध्ये कमी पैसे मिळतात, पण उद्या त्याच्यामध्ये भरपूर पैसे पण मिळतील, नाव पण होईल आणि त्यातून तुम्हाला आनंद पण मिळेल. ओके? म्हणून पॅशन तुमचं जे आहे ते ओळखून त्याचं प्रोफेशन करणं हे खूप महत्वाचं आहे आणि याचा बॅलन्स करणं म्हणजे सक्सेस. 20 लाख, 40 लाख, 60 लाखाचं पगार मिळवणं म्हणजे सक्सेस नव्हे. लाईफमध्ये तुमचं पॅशन, तुमचं प्रोफेशन, तुमच्या मनाची शांती, तुमची हेल्थ, तुमचं फिजिकल स्ट्रक्चर, मेंटल स्ट्रक्चर, तुमचं सोशल बॉन्डिंग आणि फायनान्शियल स्ट्रक्चर याच्यामधला असलेला बॅलन्स म्हणजे सक्सेस. जर हे बॅलन्समध्ये असेल, तर तुमच्या लाईफला मी म्हणेल की सक्सेसफुल लाईफ आहे.
बरोबर आहे. आपल्याकडे गावाकडे मी बऱ्याच वेळेला ऐकलंय, आपल्याकडे म्हणतात दात आहेत चणे नाहीत, चणे आहेत दात नाहीत, दात आणि चणे आहेत पण खाण्याची इच्छा नाही, आणि इच्छा आहे तर काहीच नाही. सो या सगळ्याच्या परिस्थितीमध्ये जो बॅलन्स तुम्ही घेऊन येणार आहे, त्या बॅलन्सलाच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय म्हणाल, सक्सेस म्हणाल. आणि करिअर म्हणजे काय, हा बॅलन्स अचीव्ह करण्याचं गोल म्हणजेच तुमचं करिअर आहे. बरोबर. आता 4 स्टेप रोड मॅप कशा पद्धतीने करायचा, हे इथपर्यंत क्लिअर आहे. ही लाईफ अलाइनमेंट मेथड. इथे एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की किती लोकांना इथे हेल्थची डेफिनेशन माहिती आहे रे? किती लोकांना हेल्थची डेफिनेशन माहिती आहे? मॅक्झिमम लोकांना काय वाटतं, की बिना आजार असलेलं माझं शरीर, हट्टकट्ट शरीर म्हणजे हेल्थ. गावाकडे तर काय चालतं, एखादा जाड-जूड 70-80 किलोचा मुलगा असला की म्हणतात, "अरे तो खूप हेल्दी आहे." याला हेल्थ म्हणतो का आपण? नाही. हेल्थची डेफिनेशन, एक टास्क लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये. फाइंड द डेफिनेशन ऑफ हेल्थ. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची हेल्थची डेफिनेशन तुम्हाला शोधायची आहे. Googleवरती पण मिळून जाईल तुम्हाला. तर हे एक टास्क लिस्टमध्ये लिहा. तर लाईफ अलाइनमेंट मेथडमध्ये तुमचा एक गोल काय असेल? तुमचं फिजिकल स्ट्रक्चर, फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग जे आहे तुमचं, त्याला म्हणतो आपण हेल्थ. मग एकाच वेळेला ह्या तिन्ही पिलरवरती, किंबहुना चौथा पिलर असतो फायनान्शियल वेलबिंग, ह्या चारही पिलरवरती तुम्हाला काम करायचं आहे. मग ह्याच सक्सेस बरोबर तुमची फिजिकल हेल्थ पण मॅटर करते. मग रोजच्या 24 तासामध्ये जसं तुम्ही अभ्यासाला 2 तास वेळ देता, 8 तास कामाला वेळ देता, तसा 1 तास व्यायामासाठी वेळ देणं, ते पण तुमच्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. दुसरं, टाइम आणि डिसिप्लिनच्या काही हॅबिट्स तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे, ज्याच्याने तुम्हाला मेंटल वेलबिंग मिळणार आहे. बरोबर. मग ध्यान करणं, प्राणायाम करणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला करायच्या आहेत. तिसरं, सोशल वेलबिंग. तुमच्या आसपासच्या सोशल गॅदरिंग्समध्ये तुमचं पार्टिसिपेशन तितकंच महत्वाचं आहे. सोशल वेलबिंग म्हणजे, मी महात्मा फुलेंची एक वाक्य वाचली होती, ती खूप सुंदर होती, की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण देणं लागतो, असं ते म्हणायचे. मग तो आपला शेअर जो आहे तो आपण तिथे निभावला पाहिजे. आत्तापासूनच त्याची सवय. मग तुम्ही 15 वर्षाचे आहात की 35 वर्षाचे आहात, डझंट मॅटर. जे करायचंय ते करावंच लागेल. आणि फायनान्शियल वेलबिंग एक नंतर पूर्ण लेक्चर घेतलं जाईल, की ज्याच्यामध्ये फायनान्शियल वेलबिंग आपण 1 तास डिस्कस करू, की कसं फायनान्शियल स्टेबिलिटी तुम्ही अचीव्ह करू शकता. आणि 2,000 पगार असो किंवा 20,000 असो किंवा 20 लाख असो, कसं तुम्ही ते फायनान्शियली स्टेबिलिटी अचीव्ह करू शकता, याच्यावरचं एक सेपरेट लेक्चर आपण त्याच्यामध्ये घेऊ. पण ह्या 4 गोष्टी ह्या लाईफ अलाइनमेंट मेथडमध्ये तुमच्या डेली रुटीनमध्ये प्लॅन होणं गरजेचं आहे. आणि हेच करून तुमचा बॅलन्स लाईफस्टाईल डेव्हलप होईल आणि तुमच्या लाईफमध्ये तुमचं करिअर सक्सेस होण्याला मदत होईल. लास्ट स्टेप, रोडमॅप काय? 4 आपण फ्रेमवर्क तर बघितले, भरपूर काही बघितलं. करायचं कसं? पहिला, आता इथून पुढच्या 4 महिन्याचा आपण एक फ्रेमवर्क ठरवू, की रोडमॅप काय असेल? मी चालू कसं? सुरू कुठून करू? काय करू? तर पहिलं आहे लर्न, शिकणं महत्वाचं आहे. मग ज्या फॉर्म्युलाज मधून तुम्ही लिस्ट डाउन केले, जे 3 ऑप्शन, 4 ऑप्शन तुमच्यासाठी काढले, मग त्या 4 ऑप्शनमध्ये फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण बघितलं, की डिझाईनमध्ये त्याला इंटरेस्ट जास्ती होता. मग डिझाईनमध्ये काय-काय स्किल्स लागतात, त्या लिस्ट केल्या आणि त्या शिकायला सुरू केल्या. बरोबर? तुम्हाला क्लिअर मिळालं, की मला या डोंगरावरती इथेपर्यंत जायचंय. मग तुम्ही मार्ग शोधणार, की मला पायऱ्यांवरून जायचंय, रोपवेनी जायचंय, की ट्रेकिंग करत जायचंय. बरोबर? तो मुद्दा इथे आला. तुमचे 3 ऑप्शन्स तुम्ही शॉर्टलिस्ट केले. आता इथे आपण काय करणार आहे? लर्न. पहिले 1-2 महिने आपण त्या फील्ड बद्दल लर्न करणार आहोत. मग लर्न कुठे करू शकता? YouTube आहे, Coursera आहे, Udemy आहे. असे ऑनलाईन बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्किल्स शिकवल्या जातात. स्किल्स काय शिकायची? हेच पहिलं कन्फ्युजन होतं, जे आपण या फ्रेमवर्क मधून पार केलेलं आहे. मग स्किल कुठल्या शिकायच्या हे तुम्हाला कळालं. मग त्या कुठे शिकायच्या? तर त्या इथे शिकायच्या. मग तिथे फ्री मधले
युट्यूब आहे, कॉर्सेरा, युडेमी आहे, जे मिनिमम फीज मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कोर्स करवतं पण आणि सर्टिफिकेशन पण प्रोव्हाइड करतं. पुढचं प्रॅक्टिस. कारण नुसतं शिकणं इम्पॉर्टंट आहे का? नाही. ते ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये येणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज तुम्ही जे पण शिकलेले असाल ते काही महिन्यामध्ये विसरून जाल आणि त्याचा टच तुमचा निघून जाईल. डेप्थ मध्ये पूर्ण नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे प्रॅक्टिस. 2 ते 4 महिने त्याची प्रॅक्टिस, जे आपण शिकलो ते रिअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करणं, त्याची सतत सराव त्याचं करणं, त्याच्याबद्दल आणखी माहिती गोळा करणं, हे इम्पॉर्टंट आहे. नंबर 3, आता तुम्ही शिकले ते तुमच्या प्रॅक्टिस मध्ये आलं, आता ते शोकेस करणं गरजेचं आहे. ते दिसतच ऑलरेडी, पण त्याला एक योग्य पद्धतीने दाखवता आलं पाहिजे की मला काय काय येतं. मग त्याच्यासाठीचे काय प्लॅटफॉर्म्स आहेत? प्रोफेशनल नेटवर्कसाठी लिंक्डइन आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनली काय अचीव्हमेंट्स केल्या, तुम्हाला काय काय स्किल्स येतात, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. लिहून घ्या लिंक्डइन. लिंक्डइन वरती तुमची प्रोफाईल असणं गरजेचं आहे. जसं फेसबुक, इंस्टाग्राम वरती प्रोफाईल आहे, तशी लिंक्डइन वरती प्रोफाईल पाहिजे, ज्याच्यामधून तुम्हाला कॉर्पोरेट ऍक्शन्स माहिती पडतील. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना तुम्हाला तिथे कनेक्ट करता येईल, त्यांना फॉलो करता येईल, त्यांच्या डेली ऍक्टिव्हिटीज आणि अपडेट्स तुम्हाला तिथे घेता येतील. लिंक्डइन आहे, पोर्टफोलिओ आहे, इंटरशाला आहे. ह्या वेबसाईट्स वरती जाऊन तुम्ही विजिट करू शकता. तिथे तुमचे पोर्टफोलिओज, तिथे तुमचे अकाउंट्स क्रिएट करू शकता आणि तुम्ही जे शिकले, जे स्किल्स तुमच्याकडे आहेत ते तिथे शोकेस करू शकता. आणि फायनल ऑप्शन जे आपलं अल्टिमेट गोल आहे, की तुम्ही तिथून अर्न करू शकता. म्हणजे तुम्ही तिथे जॉब असेल, फ्रीलान्सिंग असेल, कॉन्टॅक्ट्स असेल किंवा एज्युकेशन असेल, फर्दर एज्युकेशन असेल, यू कॅन अर्न दॅट. पैशामध्येच फक्त अर्निंग नसते. तुम्ही कॉन्टॅक्ट्स जरी अर्न केले तरी तुम्हाला अर्निंग आहे. तुम्ही इंटर्नशिप मिळवली तरी मिळवली, जॉब मिळेल. या सगळ्यातून अल्टिमेटली तुम्हाला फायनान्शियली ग्रोथ होणार आहे. सो हा एक क्लिअर रोडमॅप झाला. लर्न, प्रॅक्टिस, शोकेस अँड अर्न. ओके, हे लिहून घ्या 4 मुद्दे. लास्ट, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा प्रॉमिस केलं होतं की 100 तरी ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे. त्यातले काही ऑप्शन्स मी इथे मेन्शन केलेत, की हे ऑप्शन्स जे आहेत सध्या इंडियामध्ये हे हाय पेइंग ऑप्शन्स आहेत. ओके, की ज्याच्यामध्ये 8-10 लाखापासून 35-40-50 लाखापर्यंत तुम्ही एका वर्षाला कमवू शकता. माझ्याकडे असा क्लब आहे की ज्याच्यामध्ये 15 ते 20 लोक आम्ही जे आहे ते प्रत्येक जण कमीत कमी 50-60-70 लाखाच्या इयरली इन्कम मध्ये आहेत आणि ते इंडियामध्ये कमवतात. करू शकतो का आपण पण? 100% करू शकतो. माइंडसेट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं? एक स्टोरी सांगतो तुम्हाला छोटीशी. एक सिंह जो आहे ना, सिंह तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल. त्या सिंहाचा एक बछडा जो आहे, तो शेळ्यांच्या कळपामध्ये हरवला होता एकदा. मग तो त्या शेळ्यांच्या कळपाला फॉलो करत करत त्यांच्या कळपातच राहायला लागला. तो सिंहाचा छावा जो आहे, तो त्या शेळ्यांमध्येच वाढायला लागला आणि बरेच दिवस तो गवत खाऊनच जगायचा. शेळीसारखाच वागायचा. त्याला माहीतच नाही की तो सिंह आहे. एकदा काय झालं जंगलामध्ये, तो गवत खाता खाता एका म्हाताऱ्या सिंहाने त्याला पाहिलं. तो म्हणे, "हा सिंहाचा बछडा आहे, पण हा शेळ्यांसारखं काय करतोय? शेळ्यांमध्ये कसं काय करतोय?" मग त्यांनी त्याला उचललं तिथून आणि त्याला जंगलातल्या एका तलावावरती घेऊन आला. तलावावरती घेऊन आला आणि तलावामध्ये प्रतिबिंब दाखवलं त्याचं. म्हणे, "बघ, तू कसा दिसतोस बघ." मग तो सिंहाचा छावा पाण्यात बघितला त्यांनी, पहिल्यांदाच प्रतिबिंब पाहिलं त्याचं. म्हणे, "मी तर शेळीसारखा दिसत नाही, मी याच्यासारखा दिसतोय. हा कोण आहे?" सिंह आहे. मग त्यांनी काय केलं, म्हाताऱ्या सिंहाने एक गर्जना ठोकली. जशी सिंह गर्जना त्यांनी ऐकली, त्याच्या शरीरामध्ये पण एक उत्साह आला आणि त्यांनी गर्जना करण्याचा प्रयत्न केला. जशी त्यांनी गर्जना केली, त्याचा जो पूर्वग्रह दूषित विचार होता, की तो शेळी आहे, तो निघून पडला आणि त्यांनी सिंह गर्जना ठोकली आणि तो सिंहासारखा राहायला लागला. बरं, आता मी ही गोष्ट तुम्हाला का सांगितली? आत्तापर्यंत तुम्ही जे विचार करत होता किंवा आपण पहिल्यांदा जे बघितलं, कोणीतरी काका, मामा, दादावाला जो आपला लॉजिक होता किंवा जे पण करिअर तुम्ही करता आहात, आपण काय करतोय? आपण फक्त फॉलो करतोय.
हा तर ट्रेंड आहे, इथेच सगळे जात आहेत तर मी इकडेच जाते. हा, आमच्या गल्लीत सगळ्यांनी कम्प्युटर सायन्स घेतलं, मी चालले कम्प्युटर सायन्सला. आमच्या गावामध्ये सगळेजण इंजिनिअरिंगला चालले, मी चाललो इंजिनिअरिंगला. बरोबर आहे. ही मेंटॅलिटी जर चेंज करायची असेल तर तुम्हाला काय पाहिजे, एक त्या म्हाताऱ्या सिंहासारखा कोच पाहिजे की जो दिशा दाखवेल, आणि मग तुम्ही तशी गर्जना करू शकाल आणि सिंह बनू शकाल. बरोबर आहे. आता तुमच्याकडे फॉलो करण्यापेक्षा अजून काय आहे वेगळं, तुमच्याकडे आहेत फॉर्म्युलाज, फ्रेमवर्क्स, की जे वापरून तुम्ही तुमचं करिअर चूज करणार आहात. बरोबर. आता हे काही करिअर ऑप्शन्स आहेत की IT आणि टेक्नॉलॉजीमध्ये, की जिथे तुम्ही 8 ते 35-40 लाखापर्यंत नक्कीच पगार मिळवू शकता जॉब करून. पण मग फक्त ITच चांगला पगार देतं का? नाही. त्याच्या बाजूला बघा, फायनान्समध्ये तुम्ही 50 लाखापर्यंत कमवू शकता आणि 100% कमवू शकता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. इन्व्हेस्टर बँकर पासून ते पर्सनल फायनान्स कोच पासून ते फायनान्शियल ॲडवायझर पर्यंत सगळ्या पद्धतीच्या स्ट्रीम्समध्ये तुम्ही उतरू शकता. इंटरनॅशनल ट्रेड्स आहेत, बिझनेस एक्सपोर्ट, बिझनेस कन्सल्टंट. मी जसं होतो इंटरनॅशनल बिझनेस डेव्हलपमेंट, त्या फील्ड्समध्ये तुम्ही जाऊ शकता. ते सुद्धा हाय पेइंग जॉब्स आहेत इंडियामध्ये. सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट तुम्ही शिकू शकता, बनू शकता. कम्प्युटरशी रिलेटेड आहे, पण थोडीशी वेगळी फील्ड पडते, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन, थोडी इन डेप्थ नॉलेज, की ज्याच्यामध्ये 10 लाखापासून 45-50 लाखापर्यंतचे पॅकेजेस तुम्हाला नक्कीच मिळू शकतात ओव्हर द टाइम. आणि ही काळाची गरज पण आहे. फॉर एक्झाम्पल, कारण जितकं इंटरनेटचं जाळं वाढतंय तितकं सायबर सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. क्लिनिकल रिसर्च असोसिएट्स आहेत. मेडिकल अँड फार्मा फील्डमध्ये तुम्ही कमवू शकता, डेफिनेटली कमवू शकता. क्रिएटिव्ह अँड बिझनेस किंवा एंटरप्रेन्योरशिपमध्ये तुम्ही कमवू शकता. मग त्याला लिमिट नाहीये. फ्रीलान्सिंग पासून, कंटेंट डिझायनिंग पासून, कन्सल्टंट्स पासून ते योगा इन्स्ट्रक्टर्स, जिम कोच, लाईफ कोच, खूप सारे ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही 1 लाख, 2 लाख, 3 लाख घर बसून महिन्याला तेवढे कमवू शकता. तर ऑप्शन्स तुमच्याकडे खूप सारे आहेत. तुम्हाला 100+ ऑप्शन्सची लिस्ट मी पाठवणार आहे इंडिव्हिज्युअली. तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की इतके सारे ऑप्शन्स पण असतात. पण मला किती माहिती आहेत? 4, 5, 8, 10. ठीक आहे? तर हे एवढे सारे ऑप्शन्स तुम्हाला आहेत. आता आणखी इम्पोर्टंट काय आहे याच्यामध्ये? स्किल स्टॅकिंग म्हणजे कॉम्बिनेशन करणे. जसं आपण 3C फॉर्म्युलामध्ये लिहिलं, की माझ्याकडे क्युरिओसिटी आणि माझी कॅपॅबिलिटी काय आहे. हे कॉम्बिनेशन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं, की मी आणखी काय करू शकतो. मग माझ्याकडे टीचिंगची स्किल आहे, कंटेंट क्रिएशनची स्किल आहे. मी काय बनू शकतो? मी एडटेकमध्ये जाऊ शकतो. एज्युकेशन टेक्नॉलॉजीजमध्ये जाऊ शकतो. ऑनलाईन मी कोर्सेस क्रिएट करू शकतो. त्याच्यामध्ये मी महिन्याला 50,000 ते 5 लाखापर्यंत 100% कमवू शकतो. बरं, माझ्याकडे बायोलॉजी विषयामधला रस आहे, इंटरेस्ट आहे. सायकॉलॉजी विषयामधला रस, इंटरेस्ट आहे. मी बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये जाऊ शकतो. डेफिनेटली जाऊ शकतो. मला फिटनेस फार आवडतो. मग याच्यामध्ये माझा स्वार्थ काय? मी स्वतः फिट राहील, मी दुसऱ्यांनाही फिट करेल. फिटनेस फार आवडतो. कंटेंट फार आवडतं. कंटेंट बनवायला फार आवडतं. मी ऑनलाईन कोच होऊ शकतो. काही कंपन्या अशा आहेत, की जिथे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पर क्लायंट रॉयल्टी मिळते. म्हणजे तुमचं कमिशन पेक्षाही बेटर तुम्ही तिथे अर्न करू शकता बाय युजिंग दॅट रॉयल्टीज. बरोबर. मग ह्याच्यामध्ये तुम्हीही फिट व्हाल, दुसऱ्यांनाही फिट कराल. स्वार्थ आणि परमार्थ जसं आपण गावाकडे म्हणतो. ऑनलाईन कोच तुम्ही होऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही 1 लाख, 2 लाख, 5 लाखापर्यंत कमवणारे कोचेस माझ्याकडे आहेत. फायनान्स प्लस डेटा कॉम्बिनेशन. ज्या 2 गोष्टी तुमच्या चांगल्या आहेत त्याचं कॉम्बिनेशन करून त्याची तुम्ही फील्ड तयार करू शकता. आणि त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त ॲडव्हांटेज मिळू शकेल. हा 3C फॉर्म्युलाचा जसं-जसं तुम्ही वर्कआउट कराल, तुम्हाला ऑटोमॅटिकली हे स्किल स्टॅकिंग जमेल. पण हा जो ऑप्शन आहे स्किल स्टॅकिंगचा, हा तितकाच इम्पोर्टंट आहे, की ज्याच्यामधून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. आता सक्सेस स्टोरी. ही एक सक्सेस स्टोरी आहे, जी हे स्किल स्टॅकिंग मधूनच आलेली आहे. काय? मॅक्सिमम लोकांनी मला ज्यावेळेला पाठवलं स्किल वेव्हमध्ये, की भीती वाटते, मी चुकले तर काय? याची भीती वाटते. त्याच्यासाठीची ही सक्सेस स्टोरी आहे. काय? तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही फेल व्हा, त्यातून तुम्ही शिका, त्यातून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल आणि त्यातून तुम्ही प्रोग्रेस कराल. जशी प्रोग्रेस होईल तसा इन्कम डेफिनेटली तुमचा होणार आहे.
आता इथे फक्त माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. असं म्हणू नका की आय फेल्ड. याच्यामध्ये काय होतं की तुमच्या ब्रेनला सिग्नल्स जातात, अरे मी तर फेल्युअरच आहे, आय फेल. नो, यू डोंट फेल, यू लर्न. आय लर्न, यू कॅन यूज दॅट. तुम्ही अशा पद्धतीच्या शब्दप्रयोगांचा वापर करू शकता. मी चुकले म्हणण्यापेक्षा मी त्या चुकीमधून शिकले असं जर म्हणलं तर तुमच्या बुद्धीला वेगळ्या पद्धतीची चालना मिळते. सो सक्सेस स्टोरी जर आजपर्यंत तुम्ही कुठेही बघितली, कोणत्याही मोठ्या लोकांची सक्सेस स्टोरी बघितली, तर ती एका गो मध्ये कधीच सक्सेस झालेली नसते. प्रयत्न करा, चुका, त्या चुकांमधून शिका आणि त्या शिकण्यामधून क्लिअरिटी गेन करा. जेवढी क्लिअरिटी येईल तुम्हाला तेवढा तुमचा प्रोग्रेस निश्चित आहे. बर, आता इथे एक मुद्दा महत्वाचा कुठला आहे की मी चुकले तर माझ्या लॉस किती होईल. बरोबर आहे, एखादी गोष्ट तुम्ही चुकले, समजा एखादी माझ्याकडे एक हा अमन सारखाच मुलगा आला होता की त्यांनी इंजिनिअरिंगला घेतला. सेकंड इयरला असताना त्याला असं वाटायला लागलं की मी बरोबर करत नाहीये. पण आता या चुकीमध्ये लॉस काय आहे त्याचा? 2 वर्षाचा लॉस आहे. 2 वर्ष वाया गेल्याचा लॉस आहे. बरोबर. मग कुठलाही निर्णय घेताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय विचार करायचा? त्या निर्णयामुळे फायदा जो आहे तो तुमचाच आहे, त्याचा विचार नंतर. पहिला विचार काय की जर याच्यामध्ये चुकले तर जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकेल, काय नुकसान होऊ शकेल जास्तीत जास्त, ते नुकसान तुम्ही झेलू शकता का, ते नुकसान तुम्ही बेअर करू शकता का, त्याचा विचार करून तिथे तुम्ही पाऊल टाकू शकता. मग ती कुठलीही असू दे, मग तुम्ही करिअर चूज करण्यापासून, नोकरी घेण्यापासून, एज्युकेशन फील्ड पासून, स्टॉक मार्केट पर्यंत असून, एंटरप्रिनरशिप पर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये हा फॉर्म्युला काम करतो की निर्णय घेण्याच्या आधी मी किती नुकसान झेलू शकते हा विचार केला की तुमचा होणारा फायदा हा डबल, ट्रिपल, 4 टाइम्स असतोच. सो दिस इज गोइंग टू बी युअर सक्सेस स्टोरी. हीच तुमची सक्सेस स्टोरी होणार आहे. प्रयत्न करा, चुकांमधून शिका आणि शिकण्यातून क्लॅरिटी गेन करा. आता या 5 ऍक्शन्स पटापट नोटबुक मध्ये नोट करून घ्या. या आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा तुमचा स्वॉट अनालिसिस करायचा आहे ऍट एनी कॉस्ट. त्याचा स्क्रीनशॉट उद्या दुपारी 12 पर्यंत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आला पाहिजे. स्वॉट अनालिसिस. नंबर 2, ह्या वीकमध्ये काय कम्प्लीट करायचं आहे? अप्लाय 3C फॉर्म्युला आणि 3 ते 5 करिअर ऑप्शन्स तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला शोधायचे आहेत. ओके, आपण 3C फॉर्म्युला बघितला. तिसरा, तुमच्या 3 ते 5 ऑप्शनला करिअर डिसिजन मॅट्रिक्स मध्ये टाकून त्याला रेटिंग करायची आहे. या आठवड्यामध्ये ह्या 3 टास्क कंप्लीट करायचे आहेत. चौथा, ज्या वेळेला तुमचं करिअर डिसिजन मॅट्रिक्स कंप्लीट होईल आणि त्याच्या नंबरिंग सिस्टीम प्रमाणे नंबर 1, 2 आणि 3 तुमचा फायनल होईल, त्या 1 मध्ये कोणत्या कोणत्या स्किल्स लागतात त्याची लिस्ट तुम्हाला करायची आहे. माझ्याकडे दररोज विद्यार्थ्यांकडून हे स्क्रीनशॉट्स आणि ही इन्फॉर्मेशन येते. सो त्यातल्या स्किल तुम्हाला निवडायच्या आहेत आणि त्या स्किल बद्दलची सगळी माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि हे तुम्ही स्वतः निवडायचं आहे, तुम्ही स्वतः रिसर्च करायचा आहे. आणि 5वा, तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल तर लिंक्डइन प्रोफाईल वरती किंवा कॉर्पोरेट प्रोफाईल्स वरती ह्या गोष्टी अपडेट करायच्या आहात. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर 4थ्या स्टेप पर्यंत तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे आणि 5व्या स्टेपला हे स्किल कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्म वरती मिळतं याचा अभ्यास करून त्याचे नोंदी तुमच्या वहीमध्ये करायच्या आहेत. ओके, सो या आठवड्यामधल्या या 5 टास्क तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. या जर तुम्ही कंप्लीट केल्या आणि या कंप्लीट करताना तुम्हाला जर असं वाटलं की हे तुम्ही शिकवलं पण मला अजूनही हे क्लिअर वाटत नाही किंवा मला हे स्वतःला करायला अशा अशा अडचणी येतात, तर तुम्ही माझ्या स्किल वेव वरती कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे तुम्हाला पर्सनल 1-on-1 करिअर गायडन्स केला जाईल. ग्रुपमध्ये इथे 15-20 लोक आहेत. प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा आहे. 1-on-1 करिअर गायडन्स का इम्पॉर्टंट आहे? माझ्या क्षेत्रामध्ये असं म्हणतात की कोचेस नीड कोचेस. प्रत्येकाला एक कोचची गरज असते. आज सचिन तेंडुलकर चांगला क्रिकेट खेळतो म्हणून तो स्वतःचे स्वतः प्रॅक्टिस करतो का? नाही. भारतीय क्रिकेट टीम आता वर्ल्ड कप जिंकून आली पण त्यांनाही कोच आहे.
क्रिकेट खेळता येतं का त्यांना? 100% येतं. वर्ल्ड कप जिंकून आणलंय. पण त्यांना का कोचची गरज आहे? बरोबर? दिशा दाखवणारा नेहमी तुमच्या समोर असला पाहिजे. म्हणून दिग्गजातल्या दिग्गज म्हणजे सचिन तेंडुलकर पासून ते विराट कोहली पर्यंत सगळ्यांना कोच आहेत. मग तुमच्या करिअरसाठी तुम्हाला कोच पाहिजे की नाही पाहिजे? 100% पाहिजे. आज मी तुम्हाला गाईड करतोय. मला कोच आहे का? 100% आहे. मलाही कोच आहे, की ज्याच्याकडून मला दिशा मिळते. बरोबर आहे? सो वन ऑन वन करिअर गाईडन्स तुम्हाला जर पाहिजे असेल, यू कॅन ऑलवेज रीच टू स्किल वेव्ह. ओके? तिथे तुम्हाला काय मिळेल? जे एनालिसिस तुम्ही करताय हा आणखी डीप एनालिसिस तुमचा तिथे केला जाईल. तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमच्या स्ट्रेंथ्स कशा आहेत. वन ऑन वन करिअर मॅपिंग केलं जाईल, की तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसच्या कन्सिडरेशन मधून कोणत्या करिअरमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त सक्सेसफुल व्हाल आणि ज्यातून तुम्हाला जास्तीत जास्त नेम, पेमेंट, फायनान्शियल स्टेबिलिटी मिळेल. स्किल डेव्हलपमेंट रोडमॅप कोणत्या कोणत्या स्किल तुम्हाला गरजेच्या आहेत. आणि अकाउंटेबिलिटी असं नाही की कोच एकदा चला लेक्चर दिला आणि निघून गेला, त्यानंतर 20 वर्षांनीच भेटला, अरे तुझं काय चाललंय, याचा काही फायदा आहे का? 100% नाही. मग अकाउंटेबिलिटी पाहिजे, की आज जे मी तुम्हाला 3 फॉर्म्युला सांगितले, 1 वीकमध्ये, 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये या फॉर्म्युल्याचा वापर करून तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या शैक्षणिक किंवा व्यावहारिक जीवनामध्ये याचा काय परिणाम झाला याची अकाउंटेबिलिटी पाहिजे. आणि ती स्किल वेव्ह कम्युनिटीमध्ये होते. तर ती अकाउंटेबिलिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. सो यू रीच टू मी फॉर ऑल दिस. हे कुणासाठी आहे मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही 10वी 12वी किंवा करिअरच्या अर्ली स्टेजमध्ये आहात, 100% तुम्हाला याची गरज आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही तुम्ही कन्फ्यूज, स्टक किंवा आता जे करताय त्याच्याबद्दल भीती किंवा रिग्रेट असेल, तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता वन ऑन वन कोचिंगसाठी. तुम्हाला जर स्ट्रक्चर्ड एक प्लान पाहिजे असेल, की असंच उठून कोणीतरी काहीतरी सांगितलंय आणि त्याच्या ऍडवाइसवर न जाता माझ्यासाठी बेस्ट काय आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही करिअर गायडन्स वन ऑन वन कोचिंग घेऊ शकता. तिथे अशा पद्धतीचा अनालिसिस करून तुम्हाला तुमचा रोडमॅप दिला जातो. जर तुम्हाला जसं मी तुम्हाला एक स्कीम सांगितली होती आणि जेवढे लोक होते सगळ्यांचे इन इन इनचे मेसेज आले होते. जर तुम्ही अजूनही त्या माइंडसेट मध्ये असाल, की ओव्हरनाईट एका रात्रीमध्ये कुठल्या तरी शॉर्टकट वापरून मला 20 लाखाचं 40 लाखाचं पॅकेज मिळेल आणि माझं करिअर सक्सेसफुल होईल, अशा माइंडसेट मध्ये असाल, तर तुमच्यासाठी स्किल वेव नाही. तुमच्यासाठी वन ऑन वन करिअर गायडन्स नाही. देर आर नो शॉर्टकट्स इन लाईफ. ओके? आणि जर तुम्हाला कुठलीही ऍक्शन घ्यायची नसेल, सांगणारे भरपूर सांगतात पण मला काही करायचंच नाही अशी जर तुमची भावना असेल, तर तुमच्यासाठी वन ऑन वन करिअर गायडन्स नाही. तुम्ही चूज करा की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये फिट होता आणि त्या पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तुमचा वन ऑन वन करिअर गायडन्स, व्हॉट्सअप नंबरवरती हेल्प माय करिअरचा तुम्ही मेसेज करा. तुम्हाला स्किल वेव्ह टीम कडून रिस्पॉन्स येईल आणि तुमच्या करिअरच्या वन ऑन वन कोचिंग मध्ये तुम्हाला हेल्प होईल. नोट करा फोन नंबर आणि नोट करा हेल्प माय करिअर हा मेसेज तुम्हाला या नंबरवरती टाकायचा आहे, की ज्याच्यातून तुम्ही वन ऑन वन कोचिंगसाठी माझ्याकडे अप्रोच करू शकता. आता शेवटचे 10 मिनिटं आपल्याला क्वेश्चन आन्सर घ्यायचे आहेत. कुणाचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, चॅटबॉक्समध्ये टाईप करा, किंवा अजून काही क्लिअर नसेल तर तुम्ही सांगा की काय तुम्हाला पाहिजे. काय गोष्टी यातली क्लिअर झाली नाही, कुठे तुम्हाला वाटतंय की अजून चांगलं काहीतरी पाहिजे, किंवा सांगितलेलं सगळं मला समजलं आणि मी हे थोडंसं वापरून बघतो की माझ्या. ओके. ही स्लाइड पाहिजे तुम्हाला? 1, 2 आणि 3.
2 तास तुम्ही छान पद्धतीने ऐकल्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर पण देणार आहे मी. प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे. एक ग्रुपवरती लिंक येईल. त्या लिंक मधला एक छोटासा फॉर्म आहे, तो फिल करायचा आहे तुम्हाला. तो फॉर्म फिल जसा तुमचा सबमिट होईल, तुम्हाला माझ्याकडून एक छोटासा गिफ्ट मिळेल. ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे आपण फ्रेमवर्क शिकलो, या फ्रेमवर्कच्या प्रॉपर शीट्स मिळतील, डिजिटल शीट्स मिळतील, की ज्या तुम्ही फिल करू शकता. ज्याच्यामधून तुमचे करिअरचे ऑप्शन्स तुम्ही चूज करू शकता. प्लस जे मी तुम्हाला कमिट केलं होतं, की 100+ करिअर ऑप्शन्स जे तुम्हाला मी देणार आहे, त्याची एक डिजिटल शीट तुम्हाला मिळेल, की जी तुम्ही रेफर करू शकता, की कोणत्या-कोणत्या क्षेत्रामध्ये कोणते-कोणते करिअर ऑप्शन्स आहेत. आणि तुम्हाला वन ऑन वन कोचिंगचा एक डिटेल ब्रोशर मिळेल, की ज्याच्यामध्ये तुम्ही चूज करू शकता, की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे. सो ग्रुपमध्ये एक लिंक येईल. त्या लिंकवरती तुम्हाला डिटेल्स छोटेसे भरायचे आहेत. तुमचं नाव, नंबर, छोटासा फीडबॅक, तुमचे करंट सिच्युएशन्स डिटेलमध्ये. लिंक जशी तुमची इन्फॉर्मेशन सबमिट होईल, त्या इन्फॉर्मेशनवरती तुम्हाला ते डिजिटल वर्कबुक्स सगळे मिळतील. क्लिअर आहे? कसं वाटलं तुम्हाला फ्रेमवर्क्स? चॅट बॉक्समध्ये टाइप करू शकता. फ्रेमवर्क्स तुम्हाला कसे वाटले? चांगले वाटले का? हे फ्रेमवर्क्स मधून तुम्हाला काही माहिती मिळेल का? व्हेरी नाईस. व्हेरी गुड आर्यन. थँक यू. गुड, गुड, गुड. व्हेरी नाईस. अप्लाय करा हे तुमचे फ्रेमवर्क्स. हे खूप डिटेल फ्रेमवर्क्स आहेत. येस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. थँक यू. थँक यू सो मच. अप्लाय दिस फ्रेमवर्क्स. गुड. कुणाला काही क्वेश्चन्स आहेत का? वी स्टिल हॅव 5 मिनिट्स टू गो. जर काही क्वेश्चन असतील तर प्लीज लेट मी नो. इफ यू वॉन्ट टू डिस्कस एनिथिंग, लेट मी नो. पण ह्या फ्रेमवर्कच्या बाहेर तुम्हाला जाण्याची गरज नाहीये. हे बेसिक फ्रेमवर्क्स तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करतील. येस. व्हेरी नाईस. थँक यू. गुड, गुड, गुड. थँक यू योगेश सर. थँक यू. चलो, कोणाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. गुड. ग्रुपमध्ये एक लिंक येईल, त्या लिंकला फिल करा. तुमचा फीडबॅक तिथे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय कळालं, काय नाही, सगळं मला त्याच्यामध्ये कळेल. भेटूया वन ऑन वन सेशन मध्ये. इफ यू विश टू नो मच बेटर अबाउट युअर सेल्फ अँड वर्कआउट विथ मी, की तुमचं काय आहे, काय नाही आहे, कुठला करिअर ऑप्शन बेस्ट आहे, तर अप्रोच करा. ओके. थँक्यू सो मच फॉर being there in the master class. I hope की मी तुम्हाला काही चांगली माहिती देऊ शकलो. भेटूया पुढच्या मास्टर क्लासमध्ये वेगळ्या नवीन विषयावरती. येस आर्यन, वी विल टॉक. येस, आय विल हेल्प यू. येस. तो फॉर्म फिल कर आणि त्याच्यानंतर हेल्प माय करिअरचा ऑप्शन जो मी दिला तो व्हॉट्सअपला मेसेज कर, हेल्प माय करिअर, अँड स्किल वेव टीम विल रीच टू यू अँड वी विल सेट अप अ वन ऑन वन कॉल. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल अनालिसिस होईल. ओके. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस टू सी यू ऑल. And I wish you very all the best for your great future ahead, great career ahead. And I wish all the success. की सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की चांगलं यश त्यांच्या करिअरमध्ये मिळेल. पण डोक्यामध्ये एक विचार फिट करा की दुसरा कुणीही येऊन तुमच्यासाठी करिअर चूज करणार नाहीये. तुमचं करिअर हे तुम्हालाच चूज करायचं आहे. फक्त ते चूज करण्यासाठीच्या ज्या राईट मेथड्स आहेत त्या आपण आज डिस्कस केल्या. त्या डिस्कशन मधून तुम्ही जे मुद्दे नोट केले त्याच्यामध्ये तुमचे स्ट्रेंथ्स तुम्ही फाइंड करा आणि तुमच्या करिअरचे ऑप्शन लिस्ट करा. ओके. I wish you again, everyone, very all the best and see you in next masterclass with new and some another informative topic. See you guys.